नमस्कार. परळच्या डॉक्टर टी के टोपे नाईट कॉलेजच्या वतीने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपले आजचे प्रमुख अतिथी आणि प्रमुख वक्ते श्री सुभाष वारे हे आपल्यामध्ये आता उपस्थित आहेत. मी त्यांचंही स्वागत करतो महाविद्यालयाच्या वतीने. आज आपण लोहियांचा समाजवाद या विषयाची चर्चा करणार आहोत. सरांचं व्याख्यान आणि त्याच्यानंतर प्रश्नोत्तराचं सेशन असा नेहमीप्रमाणे आपला प्रोग्राम असेल. कालच्या व्याख्यानामध्ये आपण जवाहरलाल नेहरूंचा समाजवाद या मुद्द्याची किंवा या विषयाची चर्चा केली. नेहरूंच्या तुलनेमध्ये आज आपल्याला लोहियांचा समाजवाद पाहायचा आहे. नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान आणि डॉक्टर राम मनोहर लोहिया हे समकालीन. दोघेही सुरुवातीला काँग्रेसमध्ये होते, त्याच्यानंतर दोघेही काँग्रेस सोशलिस्ट पार्टीमध्ये आले आणि मग तिथून स्वातंत्र्यानंतर दोघांचे मार्ग वेगळे होत गेले. लोहियांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली, त्याच्यानंतर त्याचे अनेक गट निर्माण झाले. समाजवादी पक्षाने पहिल्यांदा 1967च्या निवडणुकांमध्ये एक मोठं चॅलेंज काँग्रेस समोर उभं केलेलं होतं. तर या सगळ्या समाजवादी पक्षाच्या आणि समाजवादी विचारसरणीच्या प्रवासामध्ये लोहियांचं कॉन्ट्रीब्युशन मोठं आहे. आज ते आपल्याला सरांच्याकडून ऐकायचं आहे, त्याचं विश्लेषण ऐकायचं आहे. पण त्याच्या आधी पुण्याच्या कर्वेनगरमधल्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय येथील सोशॉलॉजी समाजशास्त्राचे प्राध्यापक श्री किरण सुरवसे यांना मी विनंती करतो की त्यांनी थोडक्यात सरांची ओळख करून द्यावी. किरण, अनम्यूट करायचंय. नमस्कार. भारतीय राजकीय विचार डॉक्टर टी के टोपे रात्र महाविद्यालय परेल मुंबई आयोजित व्याख्यानमाला यामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आजचे जे वक्ते आहेत सुभाष वारे सर, खरं तर त्यांची ओळख करून देणं जितकं सोपं आहे तितकं अवघड पण आहे. कारण समाजवादी चळवळीतील पूर्ण वेळ कार्यकर्ते अशी जरी ओळख असली तरी त्या घडणीमध्ये त्यांचा अनेक वर्षाची तपश्चर्या आणि अनेक वर्षाचं काम या चळवळीमध्ये त्यांनी झोकून दिलेलं आहे. शालेय शिक्षण म्हणजे एका खेड्यामध्ये जामखेडमध्ये झालं आणि शासकीय महाविद्यालय कराड येथून बी फार्मसीची डिग्री किंवा पदवी त्यांनी घेतलेली आहे. 1991 पासून समाजवादी चळवळीतील पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून आपल्या कामाला सुरुवात केलेली आहे. छात्र भारती या समाजवादी विद्यार्थी संघटनेच्या चळवळीत घडलेलं हे व्यक्तिमत्व आहे. छात्र भारतीच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सरांनी यशस्वीपणे सांभाळलेली आहे. बहुजनाच्या शिक्षणाचा हक्क आणि अधिकार मिळावा यासाठी त्यांनी अनेक लढे हे उभे केलेले आहेत. सातत्याने शेतमजूर, श्रमिक, शेतकरी, असंघटित कामगार, कष्टकऱ्यांच्या चळवळी बरोबर ते सतत सोबत राहिलेले आहेत आणि त्यांनी स्वतःला या चळवळीशी जोडून घेतलेलं आपल्याला दिसतं. कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या जन्मशताब्दी वर्षात स्थापन झालेल्या भूमिहीन अधिकार समितीचे ते सचिव म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे. भारतीय संविधानाला अपेक्षित जबाबदार अशी जी चळवळ राष्ट्र सेवा दलांनी सुरू केलेली आहे त्या राष्ट्र सेवा दलाचे ते राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही सरांनी 4 वर्ष काम केलेलं आहे. आणि हे काम करताना काश्मीर, उत्तराखंड, गुजरात, बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, केरळ इत्यादी राज्यात राष्ट्र सेवा दलाची शिबिरं आणि सरांनी व्याख्यानं
घेतलेली आपल्याला दिसतात. सरांचं जे काम आहे ते अधिक समाजभिमुख आपल्याला दिसतं. किलारी येथे भूकंपानंतर जी परिस्थिती उद्भवली होती त्या इथं 1994 आणि 95 या 2 वर्षामध्ये सर तिथं राहून जे पुनर्वसनाचं काम केलेलं आहे, भूकंप रोधक घर बांधणीसाठीची रचनात्मक जो पुढाकार सरांनी घेतलेला आहे तो खूप मोठा आपल्याला दिसून येतो. 1996 ते 1999 अशी 3 वर्ष भीमाशंकर परिसरातील आदिवासींसाठीच्या मोठं काम सरांनी केलेलं आहे आणि ते महत्वाचं आदिवासी विकास प्रकल्पाचे तिथं समन्वयक म्हणूनही सरांनी काम केलेलं आपल्याला दिसून येतं. विशेष म्हणजे भारतीय संविधान आणि त्यातील मूल्य हा सरांचा अभ्यासाचा आणि जिव्हाळ्याचा विषय आपल्याला दिसतो. एस एम जोशी फाउंडेशनच्या वतीनं जी 5 वर्ष सरांनीचं एक अभियान या माध्यमातून चाललेलं होतं, संविधान साक्षरता अभियान. या शिबिरामध्ये जवळजवळ 100 शिबिरं झालेली दिसतात आणि 400 व्याख्यानं सरांनी या काळामध्ये आपल्याला आयोजित केलेली दिसतात. सरांचं या अभियानामध्ये आपले भविष्य आणि भारतीय संविधान हे सरांचं पुस्तक, त्याच्या 27,000 खपलेले आपल्याला दिसतात आणि सरांचा हा विचार संविधानाच्या माध्यमातून खूप मोठा आपल्याला समाजापर्यंत आणि तळागाळापर्यंत पोहोचलेला आपल्याला दिसून येतो. या फाउंडेशनचे असलेले आपल्याला दिसून येतात आणि सरांचं महत्वाचं काम आहे जे उभं केलेलं आहे की जे सामाजिक कृतज्ञता निधी या सुद्धा सध्या कार्यवाह म्हणून सुद्धा काम करतायत आणि ही चळवळ आणि संविधानाच्या विचार काळापर्यंत पोहोचणारे असे पारेसर आपल्याला या लोहिया आणि या सर आपल्याला व्याख्यान देणारे आहेत आणि सरांना मी विनंती करतो की सरांनी या माध्यमातून धन्यवाद. धन्यवाद सुरोसे सर. टोपे रात्र महाविद्यालयाचे जे सर्व संयोजक आहेत, बुवा सर आहेत, त्याचबरोबर आमचे मित्र प्राचार्य रोकडे सर आहेत, त्या सर्वांचा आणि त्याचबरोबर त्यांचे जे संयोजन समितीतले इतर सर्व सहकारी आहेत त्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो. एकतर राजकीय विचार समजून घ्यावा विद्यार्थ्यांनी आणि त्याचबरोबर शिक्षकांनी, आणि त्यासाठी अशा पद्धतीचा एक विशेष प्रयत्न केला जावा ही बाब अतिशय कौतुकास्पद आहे आणि त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो. आणि त्याच्यामध्ये मी ज्या समाजवादी चळवळीचं काम करतोय गेले अनेक वर्ष पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून, त्या समाजवादी चळवळीचे अर्धजीव किंवा ख्यातनाम नेते डॉक्टर राम मनोहर लोहिया यांचा समाजवाद किंवा त्यांच्या समाजवादाच्या संकल्पनाबद्दल तुम्हा सर्वांच्या बरोबर संवाद साधण्याची मला जी काही संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दलही मी या सर्वांचे मनापासून आभार मानतो. ऐकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनाही धन्यवाद देतो. काल जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दल, देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दल एक मांडणी झाली असं आता बुवा सरांनी सांगितलं. राजकारणामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू आणि डॉक्टर राम मनोहर लोहिया हे नंतरच्या टप्प्यात म्हणजे स्वतंत्र भारतामध्ये हे एकमेकाचे अतिशय कट्टर विरोधक म्हणून समोर आले. हे दोघेही गांधीजींचे शिष्य म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू आणि लोहिया, राम मनोहर लोहिया हे दोघेही गांधीजींचे शिष्य. त्या दोघांच्या वरतीही गांधीजींचा तेवढाच जीव होता. अर्थात गांधीजी अतिशय चतुर राजकारणी होते आणि गांधीजींना कोणत्या परिस्थितीमध्ये कोणत्या पद्धतीनं पुढे जावं म्हणजे आपलं मत काही असो, परंतु आज घडीला समाजाची जी काही एकूण परिस्थिती आहे
या परिस्थितीमध्ये योग्य काय आहे याचं एक अतिशय चांगलं एक आकलन गांधीजींचं असायचं आणि गांधीजी त्या पद्धतीनं आपल्या सगळ्या सहकार्यांशी वागायचे. मगाशी बुवा सर बोलताना असं म्हणाले की ते दोघे काँग्रेसमध्ये होते, हे खरं आहे. परंतु काँग्रेसमध्ये असले तरी डॉक्टर राम मनोहर लोहिया हे काँग्रेस अंतर्गत काँग्रेस सोशलिस्ट पार्टीचे संस्थापक आणि नेते होते. त्यावेळची जी काँग्रेस होती ही काँग्रेस ब्रिटिशांच्या विरोधामध्ये लढण्यासाठी वेगवेगळ्या विचारांच्या अनेक प्रवाहांना सामावून घेणारी अशी एक मोठा सैलाब होता काँग्रेसमध्ये आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या विचारधारांचे प्रतिनिधी असे त्याच्यामध्ये सामील व्हायचे. म्हणजे अगदी सॉफ्ट हिंदुत्ववादापासून ते कडव्या मार्क्सवादापर्यंतचे अनेक प्रतिनिधी त्या काळातल्या काँग्रेसमध्ये होते असं आपल्याला दिसतं. राम मनोहर लोहिया आणि त्यांचे सहकारी म्हणजे जयप्रकाश नारायण, आचार्य नरेंद्र देव या सगळ्यांनी मिळून 1934 साली काँग्रेस सोशलिस्ट पार्टी हा एक पक्ष स्थापन केला होता. हा पक्षच काँग्रेसच्या अंतर्गत काम करत होता. म्हणजे एका अर्थानं ती ड्युएल मेंबरशिप होती. काँग्रेस सोशलिस्ट पार्टीचे जे सर्व कार्यकर्ते असायचे म्हणजे महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये SM जोशी, नानासाहेब गोरे, मृणालताई गोरे, मुंबईमधले लोकप्रतिनिधी त्यावेळेचे सदानंद वर्दे, डॉक्टर बापूसाहेब काळदाते किंवा ग.प्र. प्रधान ही सगळी मंडळी काँग्रेस सोशलिस्ट पार्टीचे सभासद. ते काँग्रेस सोशलिस्ट पार्टीचे सभासद असायचे आणि काँग्रेसचेही सभासद असायचे. 1948 सालापर्यंत ही सर्व मंडळी काँग्रेसमध्ये होती आणि गांधीजींच्या हत्येनंतर काँग्रेस पक्षाच्या पुढच्या वाटचालीबद्दल मतभेद निर्माण झाल्यामुळे ही सर्व मंडळी काँग्रेसपासून 1948 ला अलग झाली आणि त्यांनी मग पुढे सोशलिस्ट पार्टी म्हणून त्यांचा सगळी पुढची वाटचाल सुरू केली. आता नेहरू मात्र काँग्रेस सोशलिस्ट पार्टीचे कधीच सभासद नव्हते. ते अगदी सुरुवातीपासून काँग्रेस पक्षाचेच सभासद होते. पुढच्या काळामध्ये मी म्हणालो तसं नेहरूंची आणि काँग्रेसची जी काही एक नीती होती, जी एक रणनीती होती, वाटचाल होती, त्या सगळ्याचे त्या काळातले सर्वात कठोर असे टीकाकार राम मनोहर लोहिया राहिले. मी मगाशी म्हणालो की हे दोघेही गांधीजींचे शिष्य होते आणि दोघेही गांधीजींचे आवडते शिष्य होते. परंतु देशाचे पुढचे पंतप्रधान म्हणून विचार करताना मात्र गांधीजींनी पंडित नेहरूजींच्या नावाला अधिक सहमती दर्शवली. त्याचं कारण डॉक्टर राम मनोहर लोहिया यांची जी एकूण प्रतिमा ही अँटी इस्टॅब्लिशमेंट अशा स्वरूपाची होती. म्हणजे प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधातली अशा पद्धतीची त्यांची प्रतिमा होती आणि ती शेवटपर्यंत तशीच राहिली. एक विद्रोही प्रतिमा होती, बंडखोर प्रतिमा होती. गोव्यामधले एक कोकणी कवी आहे दिनकर सरदेसाई नावाचे, त्यांनी राम मनोहर लोहियांच्या संदर्भामध्ये एक कोकणी भाषेमध्ये एक रचना केलेली आहे की आगवादच्या शिवा तुवे आमका हाडली जाग. हे कोकणी भाषेतलं आहे. आगवादच्या शिवा तुवे आमका हाडली जाग, तुकाच भावा कळटले आमचे घाये डाग. अन्याय जय जुलूम जय तुरेच आहे तुरेच आहे. याचा संदर्भ असा आहे की भारत स्वतंत्र झाल्यानंतरही गोवा हा पोर्तुगीजाच्या अंमलाखाली होता, पोर्तुगीजांच्या गुलामीत होता आणि गोव्याच्या मुक्ततेसाठी भारत सरकार पुढाकार घेत नाही अशी तक्रार करत राम मनोहर लोहियांनी गोव्यामध्ये जाऊन पोर्तुगीजांच्या विरोधामध्ये गोव्याच्या मुक्ततेसाठी एक मोठा लढा उभा केला आणि त्यावेळेला पोर्तुगीजांनी त्यांना अटक केली आणि आगवाद चा किल्ला, ज्याला आपण आगवाद बीच म्हणतो, तुम्ही जर गोव्याला फिरायला जात असाल तर त्या आगवादच्या बीचच्या बाजूला आगवादचा किल्ला आहे आणि त्या आगवादच्या किल्ल्यामध्ये पोर्तुगीजांनी राम मनोहर लोहियांना अटक करून तिथे तुरुंगामध्ये ठेवलं होतं. आणि त्यावेळेला मनोहर सरदेसाई यांनी ही कविता केली की आगवादच्या शिवा म्हणजे शिवा म्हणजे शेर सिंह, हे आगवाद मधल्या सिंहा तू आम्हाला जाग आणलीस आणि आमच्या घोर वेदना ह्या खरं तुलाच कळाल्या.
अन्याय जिथे, जुलूम जिथे, तिथे तू, तिथे तू. मला वाटतं कोकणी कवी मनोहर सरदेसाई यांनी ही जी वर्णन केलेलं आहे की जिथे अन्याय, जिथे जुलूम, तिथे तू आहेस. तुम्हाला आश्चर्य वाटेल की या माणसानं ब्रिटिशांचा तुरुंगवास भोगलेला आहे, नेपाळ सरकारचा तुरुंगवास भोगलेला आहे, पोर्तुगीज सरकारचा तुरुंगवास भोगलेला आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्यांनी अनेक वेळेला आंदोलन करून स्वतंत्र भारतामध्येही तुरुंगवास भोगलेला आहे. आणि त्याचबरोबर अमेरिकेमध्ये ब्लॅक समाजाच्या भवितव्यासाठी किंवा त्यांच्या समान अधिकारांच्यासाठी ज्या कॅफेमध्ये, त्या काळात ज्या कॅफेमध्ये कृष्णवर्णीय नागरिकांना प्रवेश नाही किंवा ज्याला ब्लॅक नागरिकांना प्रवेश नाही, अशा कॅफेमध्ये मी उद्या एका कृष्णवर्णीय नागरिकासोबत, ब्लॅक नागरिकासोबत जाऊन तिथे कॉफी पिणार आहे, असं त्यांनी अमेरिकेत जाऊन आंदोलन जाहीर केलं होतं. आणि अमेरिकेचाही तुरुंगवास त्यांनी या निमित्तानं भोगलेला आहे. त्यांची जी प्रतिमा होती की एक विस्कटलेले केस, सतत जागरण करायची, सिगरेटी फुंकायच्या, चहा सतत पित राहायचं आणि एक अशा पद्धतीची की एक सतत व्यवस्थेच्या विरोधामध्ये जे काही शोषित आहेत, जे अडचणीत असलेले समूह आहेत, ज्यांच्यावरती अन्याय होतोय असे समूह आहेत, त्यांच्या विरोधामध्ये सतत व्यवस्थेच्या विरोधामध्ये भांडत राहायचे. ही अँटी इस्टॅब्लिशमेंट, प्रस्थापितांच्या विरोधामधली जी त्यांची प्रतिमा होती, ही प्रतिमा कदाचित पुढे देश चालवण्यासाठी तितकीशी उपयोगाची नाही असं गांधीजींना वाटलं असेल आणि म्हणून गांधीजींनी लोहियांच्या नावाला पसंती दिलेली नसावी. इतरही काही मुद्दे होते वैचारिक अर्थात, पण वैचारिक मतभेद तर गांधीजींचे पंडित जवाहरलाल नेहरूंच्या सोबत सुद्धा होते. गांधीजींना जी अपेक्षा होती उद्याच्या भारताबद्दल, त्यापेक्षा नेहरूंनी फार वेगळी वाटचाल केलेली आपल्याला माहिती आहे. म्हणजे वैचारिक दृष्ट्या जर बघितलं तर कदाचित मी असं विधान करू इच्छितो की वैचारिक दृष्ट्या जर बघितलं तर लोहिया हे गांधीजींच्या अधिक जवळ होते नेहरूंच्या पेक्षाही. पण तरीही त्यांची ही जी अँटी इस्टॅब्लिशमेंट अशी बंडखोर प्रतिमा होती, विद्रोही प्रतिमा होती, ही प्रतिमा देश चालवायला उपयोगी नाही असं वाटल्यामुळे कदाचित पसंती मिळाली नाही. लोहियांचा जो समाजवाद आहे तो समाजवाद समजून घेण्याच्या आधी ते व्यक्तिमत्व त्यांचं समजून घेतलं पाहिजे, म्हणून हे सगळं मी सांगतो. पु ल देशपांडेंनी राम मनोहर लोहियांच्या संदर्भामध्ये एक लेख लिहिलेला आहे आणि त्याचं शीर्षक आहे रसिक तापस. रसिक तापस म्हणजे हे तापसी मनोवृत्तीचा माणूस आहे, परंतु तो रसिक आहे. आणि त्या याच्यामध्ये म्हणजे राम मनोहर लोहियांनी शिव राम कृष्ण, भारतामधली ही जी दैवता आहे, शिव म्हणजे महादेव, राम आणि कृष्ण, तर शिव राम कृष्ण यांच्याबद्दलची एक वेगळी सांस्कृतिक मांडणी राम मनोहर लोहियांनी केली. त्याचा उल्लेख पु ल देशपांडेंनी आपल्या लेखात केलेला आहे की हा माणूस शिव राम कृष्ण म्हणत भारताच्या सांस्कृतिक इतिहासामध्ये घुसून त्याच्यातून आपल्या देशाच्या भवितव्यासाठी, उद्याच्या भविष्यासाठी काही सांस्कृतिक एकतेची मुळं आपल्याला दिसतात का हे शोधतोय. मी ऐकणाऱ्यांना जरूर विनंती करेल की त्यांची शिव राम कृष्ण ही जी मांडणी आहे आणि शिव आणि राम आणि कृष्ण यांच्या माध्यमातून भारतीय समाजमानाचा जो इतिहास उलगडू पाहतात लोहिया, ते जरूर एकदा तुम्ही वाचा. पण इथं मला हे नोंदवायचं आहे की अलीकडच्या काळामध्ये रामजन्मभूमीचं आंदोलन सुरू झाल्यानंतर एक जात एका बाजूला भाजप जणू काही रामाचा प्रेमी आहे, रामाबद्दल आस्था बाळगणारा आहे, आणि दुसऱ्या बाजूला सर्व विरोधक म्हणजे भारतीय जनता पक्षाचे सर्व विरोधक यांना रामाविषयी काहीच देणे घेणे नाही किंवा ते राम नाव ऐकलं तरी लगेचच त्या आंदोलनाच्या विरोधामध्ये बोलायला सुरुवात करतात. या पार्श्वभूमीवर अगदी समाजवादी सुद्धा आजचे, मला वाटतं लोहियांनी रामाचं जे एक स्वरूप समोर आणलं होतं की आज घोषणा आहे जय श्रीराम, पण उत्तर भारतातल्या ग्रामीण भागामध्ये नागरिक आजही जय सियाराम म्हणजे जय सीताराम, सीतारामचा तो अपभ्रंश आहे जय सियाराम, आणि त्याच्यातही सीता आधी आणि मग राम,
तर उत्तर भारतातल्या ग्रामीण भागामधली मंडळी आजही जय सियाराम म्हणत सीता आणि रामाचा एकत्रित उल्लेख करत जे अभिवादन करू पाहतात ते अभिवादन ऐक्याचं प्रतीक आहे, ते उदारमतवादाचं प्रतीक आहे. परंतु अलीकडच्या काळातली जय श्रीराम ही घोषणा मात्र उग्र आणि दंगलीला प्रोत्साहन देणारी आहे. या पार्श्वभूमीवर लोहियांच्या या मांडणीकडे इतरांनी तर लक्ष दिलंच नाही, परंतु समाजवादी मंडळींनी सुद्धा फारसं लक्ष दिलं नाही. मला या ठिकाणी तुम्हाला मुद्दाम हेही सांगायचं की महाराष्ट्राच्या सुद्धा ग्रामीण भागामध्ये सकाळी सकाळी दोन नागरिक जर समोर आले तर ते सहजपणे एकमेकाला रामराम घालतात. जसे शहरी नागरिक एकमेकाला नमस्कार म्हणतात तसे ग्रामीण भागातले नागरिक एकमेकाला रामराम घालतात. तर तो जो रामराम आहे तो एकमेकाबरोबर नातं जोडणारा राम आहे. दोन माणसांच्या मधले सौहार्द वाढवणारा असा राम आहे. त्यामुळे सौहार्द वाढवणारा राम, सलोखा वाढवणारा राम, प्रेम वाढवणारा राम असा बहुजनांच्या मनामध्ये असताना आपण त्या रामाकडे दुर्लक्ष केलं आणि भारतीय जनता पक्षानं मात्र रामाला हायजॅक करून त्याला जय श्रीराम असं म्हणत अधिक उग्र, माणसांची नाती तोडणारा, धर्माधर्मामध्ये दंगली घडवणारा राम असं त्याचं प्रोजेक्शन झालं. हे लोहियांच्या रामाच्या मांडणीकडे आपण दुर्लक्ष केलं, त्यामुळे असं झालं असं मला वाटतं. मी मगाशी म्हणालो तसं लोहिया हे काँग्रेस सोशलिस्ट पार्टीचे संस्थापक नेते होते आणि काँग्रेस सोशलिस्ट पार्टीचे हे जे संस्थापक नेते होते आचार्य नरेंद्र देव, जयप्रकाश नारायण, डॉक्टर राम मनोहर लोहिया या सर्वांच्या वरती सुरुवातीच्या काळामध्ये मार्क्सवादाचा प्रभाव होता. म्हणजे हे सगळेजण पुढे लोकशाही समाजवादी चळवळीचे खंदे समर्थक आणि मोठे नेते बनले, परंतु सुरुवातीच्या काळात यांच्यावरती मार्क्सवादाचा प्रभाव. आता तुम्हाला या ठिकाणी अनेक नव्या श्रोत्यांना आश्चर्य वाटेल की श्यामची आई हे पुस्तक लिहिणारे साने गुरुजी, जे राष्ट्रसेवा दल माझा श्वास आहे किंवा राष्ट्रसेवा दल माझा प्राणवायू आहे असं म्हणणारे साने गुरुजी, ज्यांची प्रतिमा पुढच्या काळामध्ये मातृहृदय साने गुरुजी अशी त्यांच्या अनुयायांनी प्रसारित केली. फक्त मातृहृदय अशी, ती चुकीची. म्हणजे मातृहृदय साने गुरुजी प्रतिमा प्रसारित करायला हरकत नाही, परंतु ती तेवढीच प्रतिमा आपल्याला पेलवते म्हणून आपण तेवढीच प्रसारित करायची. आणि साने गुरुजींचं जे एक अतिशय बंडखोर किंवा लढाऊ स्वरूप आहे, जे आपल्याला अमळनेरच्या प्रताप मिलच्या कामगारांच्या लढ्यात दिसतं, जे आपल्याला पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर प्रवेश सत्याग्रहाच्या निमित्तानं ते आपला प्राण पणाला लावतात त्याच्यामध्ये दिसतं, जे आपल्याला फैजपूरच्या 1936च्या काँग्रेस अधिवेशनाच्या निमित्तानं ते जेव्हा शेतकऱ्यांना संघटित करतात आणि शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण, आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान असं म्हणतात, त्या साने गुरुजींना मात्र आम्ही तितकंसं प्रसारित केलं नाही. ती प्रतिमा त्यांची तितकीशी समोर आणली नाही. ते साने गुरुजी सुरुवातीच्या काळात मार्क्सवादी होते. मग लोहियांचा समाजवाद समजावून घेत असताना जर त्यांच्यावरती सुरुवातीच्या काळातला जो मार्क्सवादाचा प्रभाव होता, तर मग मार्क्सवादी अर्थशास्त्र आणि लोहियांचं अर्थशास्त्र हा फरक कसा समजून घ्यायचा? तर मला असं वाटतं की सुरुवातीच्या काळात सुद्धा जेव्हा काँग्रेस सोशलिस्ट पार्टीच्या कागदपत्रांच्या मध्ये मार्क्सचे विचार आम्हाला प्रेरणादायी वाटतात असं लिहिलं जायचं. 1948 सालापर्यंत ते लिहिलं जात होतं, पुढे ते नाही लिहिलं गेलं. तर ते जेव्हा लिहिलं जात होतं त्या काळात सुद्धा मार्क्सवादाच्या काही बेसिक मांडणीपासून आपलं वेगळेपण ही सगळी मंडळी मांडत होती. म्हणजे आचार्य नरेंद्र देव, जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया हे मांडत होते वेगळेपण मार्क्सवादापासून. म्हणजे मार्क्सचे विचार आम्हाला प्रेरणादायी वाटतात असं म्हणत असतानाच मार्क्स पासूनची आपली फारकत पण ते काही मुद्द्यावर घेत होते आणि ती फारकत विशेषतः 4-5 मुद्द्यांच्या वरती होती. तिथे आपल्याला लोहियांचा समाजवादही नीट समजू शकतो आणि मार्क्सवादापेक्षा लोकशाही समाजवाद कसा वेगळा आहे हेही आपल्याला समजू शकतो. म्हणजे समाजामध्ये जे आज प्रस्थापितांची व्यवस्था आहे आणि बहुसंख्य समाजाचं शोषण होतंय, ही समाज व्यवस्था जर आम्हाला बदलायची असेल, याच्यामध्ये जर आम्हाला परिवर्तन करायचं असेल, तर या परिवर्तनासाठी आम्ही कुठल्याही पद्धतीनं हिंसेचा आधार घेणार नाही. चांगल्या उद्दिष्टासाठी सुद्धा हिंसेचा वापर योग्य नाही. म्हणजे तुमचं साध्य
चांगलं असेल, अतिशय आदर्श असेल अंतिम उद्दिष्ट, आणि म्हणून अंतिम उद्दिष्ट जर अतिशय आदर्श असेल तर तिथपर्यंत पोहोचताना आपल्या हातून थोडीफार हिंसा झाली तर काय बिघडतं, असा जो मार्क्सवादातला एक आशय आहे, हा आशय या मंडळींनी सुरुवातीपासूनच पूर्णपणे नाकारला होता आणि हिंसेचा मार्ग आम्हाला मान्य नाही, तो त्याज्य आहे, अशा पद्धतीची भूमिका घेतलेली. मार्क्सवादामध्ये आणखी जो एक सिद्धांत आहे, डॉक्ट्रिन त्याला अनेक वेळा म्हटलं जातं, की डिक्टेटरशिप ऑफ प्रोलेटरिएट. म्हणजे मार्क्सवादामध्ये त्याची मांडणी अशी आहे की क्रांती जेव्हा होते आणि मुठभर समाजाला न्याय देणारी व्यवस्था जेव्हा आम्ही उलथवून टाकतो आणि आम्हाला जेव्हा श्रमिकांचं राज्य आणायचं असतं, हे श्रमिकांचं राज्य जेव्हा नवं असतं, हे श्रमिकांचं राज्य अजून स्थिरावलेलं नसतं, अशा काळामध्ये क्रांतीमुळे ज्या मुठभरांचे विशेष अधिकार हिरावलेले असतात, असे सरंजामदार, अशी पुरोहितशाही, असे संस्थानिक, असे भांडवलदार असा शब्द त्यात येत नाही, परंतु सामंती व्यवस्था असा शब्द आहे महाराष्ट्रात आधी. तर हे जे ज्यांचे विशेष अधिकार हिरावले गेले आहेत, ही माणसं पुन्हा संघटित होऊ शकतात, ही माणसं पुन्हा ताकद जमा करू शकतात आणि कामगार वर्गाची अधिसत्ता, कामगार वर्गाची अधिसत्ता जी आम्हाला स्थापन करायची अजून स्थिरावलेली नाही, त्या कामगार वर्गाच्या अधिसत्तेला हे पुन्हा नख लावू शकतात. आणि म्हणून जोपर्यंत कामगार वर्गाची अधिसत्ता स्थिरावत नाही, तोपर्यंत काही काळ कामगार वर्गाची हुकुमशाही इथे अस्तित्वात राहू शकते. डिक्टेटरशिप ऑफ प्रोलेटरिएट हे जे मार्क्सवादातलं सूत्र आहे, हेही सूत्र राम मनोहर लोहिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नाकारलेलं दिसतं सुरुवातीच्या काळामध्ये. त्याच्यामध्ये तिसरा जो मुद्दा आहे की मार्क्सनी म्हणजे भांडवलशाहीचा विकास होईल आणि भांडवलशाहीचा विकास होत असताना भांडवलशाही स्वतःच्या मरणाचे खड्डे खोदेल, भांडवलशाही कामगार वर्गाची इतकी पिळवणूक करेल की त्यातच भांडवलशाही संपण्याची बीज रुजतील. याच्यामध्ये कामगाराला क्रांतीचा अग्रदूत मानलं गेलेलं आहे मार्क्सवादामध्ये. कामगार शक्ती ही क्रांतीचं नेतृत्व करेल असं मानलं गेलेलं आहे. डॉक्टर राम मनोहर लोहिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपला समाजवाद स्पष्ट करताना भारतासारख्या कृषीप्रधान देशामध्ये, ज्या देशामध्ये शेतकरी आहेत, ज्या देशामध्ये जमीनदारांच्याकडे काम करणारी कुळं आहेत, ज्या देशामध्ये कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला त्या जमिनीवर अधिकार नाहीये आणि बहुसंख्य अर्थव्यवस्था ही आजही शेतीवर अवलंबून आहे, औद्योगिकीकरण नावाला सुद्धा अद्याप सुरू झालेलं नाही, अशा भारतामध्ये क्रांतीचा अग्रदूत हा केवळ कामगार असणार नाही, क्रांतीचं नेतृत्व केवळ कामगार करणार नाही, तर शेतकरी हिताची भाषा सुद्धा या क्रांतीला बोलावी लागेल. आणि शेतकरी हिताची भाषा ही दोन अंगाने, की जो कसेल त्याची जमीन, कारण त्या काळामध्ये जमीनदारी प्रथा जास्त मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात होती, आज त्या प्रथेला काही प्रमाणामध्ये आळा बसलेला आणि म्हणून नंतरच्या काळामध्ये कसेल त्याची जमीन हे जे सूत्र भारतीय समाजामध्ये रुजलं आणि अनेक ठिकाणी जमीन सुधारणा झाल्या आणि प्रत्यक्ष जमीन कसणाऱ्यांना त्या जमिनीचा मालकी हक्क मिळाला. त्याची सुरुवात मला असं वाटतं की लोकशाही समाजवादी चळवळीनं डॉक्टर राम मनोहर लोहिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपला समाजवाद स्पष्ट करताना शेतीबद्दल, कसेल त्याची जमीन हा शेतकऱ्याच्या अधिकाराबद्दल आणि अर्थातच पुढच्या काळामध्ये शेतमालाच्या हमीभावाबद्दल जी भूमिका घेतली, ही मार्क्सवादापासून थोडंसं भारतीय परिप्रेक्षामध्ये किंवा भारतातली परिस्थिती लक्षात घेऊन केलेली ती एक वेगळी मांडणी होती. डॉक्टर राम मनोहर लोहियांनी मार्क्सवादापेक्षा आपलं वेगळेपण स्पष्ट करणारा जो आणखी मुद्दा मांडला होता तो जास्त महत्वाचा आहे असं मला वाटतं. ते असं म्हणणार की मार्क्सवादानं उत्पादन साधनाच्या वरचा मालकी हक्क याच्या संदर्भामध्ये भाष्य केलेले. म्हणजे भांडवलशाही व्यवस्थेमध्ये उत्पादन साधनावरचा मालकी हक्क हा भांडवलदारांच्याकडे जातो, उत्पादन साधनांचं केंद्रीकरण होतं आणि जे कामगार आपल्या श्रमामधून उत्पादन निर्माण करत असतात त्यांचा त्या उत्पादन साधनावर काहीच मालकी हक्क नसतो. ते महिन्याच्या वेतनापुरते आणि तेही अपुऱ्या वेतनापुरते फक्त मालक राहतात.
आणि म्हणून उत्पादन साधनांच्या वरचं केंद्रीकरणाला मार्क्सवाद विरोध करतो. परंतु मार्क्सवादाच्या आधारे रशियामध्ये जी ऑक्टोबर क्रांती झाली आणि कॉम्रेड लेनिन यांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीनं रशियानं पुढच्या काळामध्ये वाटचाल केली, ज्या क्रांतीमुळे सुरुवातीच्या काळात रशियामध्ये मोठ्या प्रमाणावरती राष्ट्रीयकरण झालं कारखान्यांचं आणि शेतीचं, आणि शेतीचं आणि कारखान्यांचं राष्ट्रीयकरण होत असताना कामगार वर्गाला न्याय देण्याची एक भूमिका तिथे बजावली गेली. परंतु पुढच्या टप्प्यावरती जे रशियामधल्या मार्क्सवादी सत्तेचं अधपतन झालं, याचं काही एक कारण डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी त्या काळात दिलेलं होतं असं दिसतं. आणि मी म्हणालो की ते महत्वाचं आहे ते असं की राम मनोहर लोहिया असं म्हणाले की केवळ उत्पादन साधनांच्या वरचा जो मालकी हक्क आहे त्याचीच भाषा करून चालणार नाही, तर उत्पादनाच्या प्रक्रियेबद्दल सुद्धा तुम्हाला बोलावं लागेल. आणि मग ते असं म्हणाले की भांडवलशाहीमध्ये उत्पादन साधनांचं मालकी हक्क हा मुठभर भांडवलदारांच्याकडे राहतो आणि मार्क्सवादामध्ये उत्पादन साधनांच्या वरचा मालकी हक्क राष्ट्रीयकरणामुळे सर्व जनतेच्या नावे होतो. परंतु दोन्हीमध्येही भांडवलशाहीमध्ये सुद्धा आणि मार्क्सवादी राजवटीमध्ये सुद्धा, कम्युनिस्ट राजवटीमध्ये सुद्धा उत्पादनाच्या प्रक्रियेचं सूत्र तेच असल्यामुळे कारखानदारी वाढते, औद्योगिकरण वाढतं, उच्च तंत्रज्ञान त्यामध्ये वापरलं जातं, मोठे मोठे कारखाने विकसित होतात आणि त्याच्यामुळे उत्पादन प्रक्रियेचंही केंद्रीकरण होतं. आणि मग कामगार वर्गाचं जे शोषण आहे ते केवळ उत्पादन साधनांच्या केंद्रीकरण झाल्यामुळे होत नाही, तर उत्पादनाच्या प्रक्रियेचं केंद्रीकरण झाल्यामुळे सुद्धा कामगार वर्गाचं शोषण होतं. आणि म्हणून आपल्याला उत्पादनाच्या प्रक्रियेचं सुद्धा विकेंद्रीकरण केलं पाहिजे. आणि मग इथे राम मनोहर लोहिया यांनी अल्पप्रमाण यंत्र नावाची जी संकल्पना मांडली होती, ती अल्पप्रमाण यंत्र नावाची संकल्पना आपल्याला समजावून घेतली पाहिजे. लोहिया यांची मांडणी अशी होती की युरोपमध्ये जे औद्योगिकरण झालं ते जेम्स वॅट यांनी जेव्हा वाफेचा शोध लावला आणि वाफेचा शोध लावल्यानंतर वाफेवर चालणारी इंजिन जेव्हा विकसित झाले त्यावेळेला वाफेवरचं बॉयलर हे विकसित झालं. आणि वाफेवर चालणाऱ्या बॉयलरचा म्हणजे ते तंत्रज्ञानच असं आहे की बॉयलर हा नेहमी मोठ्या आकाराचा असणार आणि बॉयलर हा वाफेवर चालणारा बॉयलर आणि त्याच्यावर आधारित कारखाने औद्योगिकरण हे त्याच्यामुळं मोठे मोठे प्रोजेक्ट उभे करणं हे स्वाभाविक होतं. पण नंतरच्या टप्प्यावरती विजेचा शोध लागला, विजेवर चालणारी यंत्र विकसित झाली आणि विजेवर चालणारी यंत्र जेव्हा विकसित झाली तेव्हा 1 हॉर्स पॉवरवर चालणारही यंत्र आपल्याला निर्माण करता येऊ शकतं. एवढंच नव्हे तर अर्ध्या हॉर्स पॉवरवर चालणारं यंत्र सुद्धा आपल्याला विकसित करता येऊ शकतं. आणि म्हणून विजेवर चालणाऱ्या यंत्राचा वापर जेव्हा अधिकाधिक सुरू होईल तेव्हा आपल्याला अल्पप्रमाण यंत्राचं सूत्र घेतलं पाहिजे. आता हे म्हणत असताना लोहियांनी एके ठिकाणी लिहून ठेवलंय की जर तुम्हाला धरण बांधायचं असेल किंवा पोलाद उत्पादनाचा कारखाना, स्टील उत्पादनाचा कारखाना उभा करायचा असेल तर कदाचित हा कारखाना मोठाच असेल किंवा कारखाना म्हणजे पोलादाचा कारखाना, आणि धरण बांधण्यासाठीची जी यंत्रसामग्री असेल ती मोठी असेल. म्हणजे अल्पप्रमाण यंत्र हे असं काहीतरी एक आदर्श यंत्र नाही की म्हणजे त्याच्या पलीकडे जायचीच गरज नाही. पण जर तुम्हाला तेलबियांच्या पासून खाद्यतेल तयार करायचंय तर तेलबियांच्या पासून खाद्यतेल तयार करण्याचा कारखाना हा आज जो गौतम अदानी चालवतात आणि गौतम अदानींना तो चालवायचा आहे म्हणून त्यांना मोठ्या प्रमाणावरती शेतातला कच्चा माल उपलब्ध व्हावा म्हणून केंद्र सरकारने जे 3 शेतकरी विरोधी कायदे आणलेले आहेत त्या तपशिलात मी जाणार नाही आता. परंतु आपल्याकडे जे आता खाद्यतेल येतं ते ज्या पद्धतीने प्रचंड अशा मोठ्या कारखान्यामध्ये निर्माण होतं, तर खाद्यतेल बनवणं ही एक साधी प्रक्रिया आहे. त्याला काही फार मोठं रॉकेट सायन्स लागत नाही, त्याला फार मोठं तंत्रज्ञान लागत नाही. आणि 1 हॉर्स पॉवरची मोटार जरी उपलब्ध झाली एखाद्या 4-5 गावांच्या पंचकृषीमध्ये तर त्या 4-5 गावांना पुरेल एवढं
खाद्यतेल 1 हॉर्स पॉवरच्या मोटारीवरती तुम्ही बनवू शकता. आणि म्हणून खाद्यतेलाचा पूर्ण भारतामध्ये 4-5 फक्त अजस्र मोठे कारखाने असं केंद्रीकरण प्रक्रियेचं होण्याच्या ऐवजी गावोगावी पंचकृषीमध्ये खाद्यतेलाचे 1 हॉर्स पॉवरच्या मोटारीवरचे छोटे छोटे अल्पप्रमाण यंत्रावरती चालणारे छोटे उद्योग उभे करू शकतो आपण, ज्याच्यामधून प्रचंड मोठा रोजगार निर्माण होऊ शकतो. आणि त्यावेळची आकडेवारी त्यांनी दिलेली. अर्थात त्यांनी ते इतर अनेक हे केलेले, परंतु आपल्याला मुद्दे समजावून घेत पुढे जायचंय. म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या उत्पादनांच्यासाठी अल्पप्रमाण यंत्र वापरणं शक्य आहे. जिथे रॉकेट सायन्सची गरज आहे, जिथे प्रचंड मोठ्या तंत्रज्ञानाची गरजच आहे, तिथे अपवाद होऊ शकतो. म्हणजे उच्च तंत्रज्ञानाला परते विरोध करण्याचं काही कारण नाही, परंतु दैनंदिन जीवनामध्ये वापरावायच्या अशा असंख्य गोष्टी आहेत. म्हणजे आता मी उदाहरणानं सांगू शकतो की साबण बनवायचा आहे, टूथपेस्ट बनवायची आहे, किंवा टूथब्रश बनवायचे आहेत, काडीपेटी बनवायची आहे, मीठ बनवायचं आहे. अशा अनेक गोष्टींना अतिशय साधं तंत्रज्ञान लागतं. किंवा टोमॅटो पासून आपल्याला केचप किंवा सॉस बनवायचा आहे, बटाट्यापासून वेफर्स बनवायचे, याला काहीच तंत्रज्ञान तशा अर्थानं लागत नाही. त्यामुळे अशा अनेक उपभोगाच्या वस्तूचे कारखाने हे छोट्या छोट्या प्रमाणावरती अल्पप्रमाण यंत्र वापरून करता येऊ शकतात. हे अल्पप्रमाण यंत्र ही कन्सेप्ट लोहियांनी आणली होती आणि त्यावेळच्या आकडेवारीनुसार ते म्हणाले होते की जर आपण उच्च तंत्रज्ञान वापरून प्रचंड मोठे कारखाने उभे केले तर साधारण 10 लाख लोकांना रोजगार मिळू शकतो. तेच सगळे अल्पप्रमाण यंत्र वापरून विकेंद्रित स्वरूपामध्ये जर ही कारखाने छोटे छोटे उभे राहिले तर मात्र 1 कोटी लोकांना रोजगार मिळू शकतो. आता हा फरक आहे. हा लोहियांचा समाजवाद समजून घेताना हा केवळ मार्क्सवादाच्याच कॉन्टेक्स्टमध्ये समजून घेण्याची गरज नाही. आज उदारीकरणाच्या युगामध्ये, जागतिकीकरण आणि खासगीकरणाच्या युगामध्ये ज्या पद्धतीनं छोटे छोटे उद्योग मारले जात आहेत, ज्या पद्धतीनं महिला बचत गट उभे राहतात, परंतु ते महिला बचत गट एका मर्यादेपलीकडे आपला विकास करू शकत नाहीत, कारण त्यांनी बनवलेल्या वस्तू त्या आजच्या जागतिकीकरणाच्या युगामध्ये ज्या मल्टीनॅशनल कंपन्या आहेत, ज्या मार्केटिंग प्रचंड मोठ्या प्रमाणावरती करतात, त्या मार्केटिंगच्यामुळे त्या वस्तूंची किंमत ते वाढवतात आणि ग्राहकाकडून वसूल करतात. अशा वेळेला महिला बचत गट आपली उत्पादनं घेऊन बाजारात उतरू शकत नाही. अशा वेळेला एक धोरणात्मक सपोर्ट महिला बचत गटांना, जे तरुण बेरोजगार आहेत आणि उद्योगी आहेत, जे उद्योजक बनू पाहत आहेत, त्यांना जर धोरणात्मक सपोर्ट मिळाला की तुम्ही तुमच्या पंचकृषीमध्ये वापरण्याच्या वस्तू ह्या बनवणार असाल तर तुम्हाला सरकारचा धोरणात्मक पाठिंबा मिळेल की या पद्धतीच्या वस्तू ह्या लघु उद्योग किंवा मध्यम पातळीवरच्या उद्योगामध्येच बनवतील. आम्ही मधल्या काळामध्ये काही गावांच्या मध्ये एक सर्वे केला होता की गावातला पैसा बाहेर कोणकोणत्या कारणाने जातो. म्हणजे जसं आपण एक इंडिया आणि भारत अशी मांडणी करतो की इंडिया भारताचं शोषण करतोय, तसं खेड्यातला पैसा कोणत्या कोणत्या कारणाने खेड्यातून बाहेर जातो आणि खेड्यात पैसे येण्याचे मार्ग काय. आता खेड्यात पैसे येण्याचे मार्ग केवळ शेतमाल विकल्यानंतर जो येईल तेवढं, म्हणजे दूध किंवा धान्य, फळ भाज्या, फळफळावळ आणि भाज्या, आणि त्याचे भाव सतत पडतात हे आपल्याला माहिती आहे. पण तो वेगळा मुद्दा आहे. माझा मुद्दा असा होता की तो जो सर्वे केला काही गावांचा, त्यात असं लक्षात आलं की गावातून वर्षाकाठी गावाच्या बाहेर जाणारा जो पैसा आहे त्यातला सर्वात जास्त पैसा जातो रासायनिक खतांच्यासाठी. आणि रासायनिक खतांसाठी सर्वात जास्त गावातून पैसा बाहेर जात असताना त्याच रासायनिक खतामुळे गावातली शेती मात्र अनुत्पादक बनत चाललेली आहे. त्याच्यामध्ये त्याला मीठ फुटत चाललेलं आहे, त्याला अति पाण्याचा वापर आणि रासायनिक खतांच्या वापरामुळे. आणि त्याच्यातून शोषण पण होत चाललेलं आहे की रासायनिक खताच्या कंपन्या गब्बर होत चालल्यात, तालुक्याचे रासायनिक खतं विकणारी दुकानदार गब्बर होत चाललेत आणि गावातल्या शेतकऱ्यांचा पैसा बाहेर चाललाय. आता शेतीला ज्या पद्धतीचं खत हवंय, मुळात ते रासायनिक हवंय का, आणि मग शेतीला उपयोगी खत बनवणं याचे विकेंद्रित स्वरूपामध्ये अनेक प्रयोग होऊ शकतात. त्यासाठी इतक्या महाकाय रासायनिक कंपन्या आणि त्यातून होणारं शोषण याची गरज नाहीये. पण त्यासाठी सरकारचा धोरणात्मक सपोर्ट हवा. आणि म्हणून लोहियांची अल्पप्रमाण यंत्राची ही जी संकल्पना होती, ही संकल्पना
उत्पादन साधनांच्या मालकी हक्काचं तर केंद्रीकरण नकोच, पण उत्पादन प्रक्रियांचं सुद्धा केंद्रीकरण नको. आणि उत्पादन प्रक्रिया जर विकेंद्रित स्वरूपामध्ये झाल्या तर मग त्याचे अनेक पैलू आहेत. म्हणजे लोहियांनी त्यातला एक असा मांडला की उत्पादन प्रक्रियेचं केंद्रीकरण हे अंतिमतः लोकशाहीला मारक ठरणार आहे. आणि मग तुमच्या असं लक्षात येईल की आज केवळ महिला बचत गट पुढे सरकत नाहीये तसं नव्हे, तर छोटे उद्योग, लघु उद्योग, मध्यम उद्योग मारले जात आहेत. एवढंच नव्हे तर मोठ्या उद्योगांच्या मध्ये सुद्धा सरकारची कृपादृष्टी ज्या उद्योगपतींच्या वरती आहे, ज्याला आम्ही मर्जीतले उद्योगपती म्हणतो, ज्याला आम्ही क्रोनी कॅपिटलिझम म्हणतो, भाई भतीजावादवाला कॅपिटलिझम म्हणतो, भांडवलशाही, त्याच्यामुळे फक्त अंबानी अदानी मोठे होत जातात. ते इतके मोठे होत जातात की ते सरकारला डिक्टेट करतात. म्हणजे मध्ये जे नीरा राडिया टेप प्रकरण आलं होतं, त्याच्यामध्ये हे उद्योगपती अर्थमंत्री कोण असावेत इथपर्यंत डिक्टेट करतात. म्हणजे हे लोकशाहीला सुद्धा घातक आहे हे केंद्रीकरण. हे लोहियांनी त्यावेळेला जे मांडलं होतं ते आज जवळपास 100% खरं होताना आपल्याला दिसतंय. तसाच तो मुद्दा आज महाराष्ट्राचा जर विचार केला तर मुंबई ठाणे हा एक पट्टा, पुणे हा दुसरा पट्टा आणि नाशिक हा तिसरा पट्टा. हा जो गोल्डन ट्रायंगल आहे म्हणजे मुंबई, नाशिक, पुणे, याच्यामध्ये इतकी कारखानदारी विकसित झालेली आहे ज्याच्यामुळे शहरीकरणाचा एक प्रचंड मोठा प्रश्न आम्ही म्हणजे मुंबई पुण्यातल्या नागरिकांना शहरीकरणाचे मुळे ट्रॅफिक जाम, प्रदूषण हे सगळे समजावून सांगण्याची गरज नाही. आणि दुसऱ्या बाजूला विदर्भ मराठवाड्यामध्ये मात्र औद्योगिकरणामुळे रोजगार नाही आणि तिथले लोक मोठ्या प्रमाणावरती स्थलांतर करतात, शहराला अनैसर्गिक सूज येते. त्यामुळे लोहियांच्या अल्पप्रमाण यंत्राचा सिद्धांत हा एका बाजूला केंद्रीकरण टाळणारा, दुसऱ्या बाजूला लोकशाही वाचवण्यासाठी विकेंद्रित स्वरूपामध्ये अधिकारांचं विकेंद्रीकरण करणारा, तिसऱ्या बाजूला शहरांची अनैसर्गिक सूज रोखणारा आणि मग शहरीकरणातले जे अनेक प्रश्न आहेत, प्रदूषण, ट्रॅफिक जामचे, ते रोखणारा, चौथ्या बाजूला रोजगार अधिक उत्पादन करणारा. आणि आज जी आपल्याला परिस्थिती दिसते की एका बाजूला सरकारी कर्मचाऱ्यांचं वेतन वाढत जातंय, उद्योगांच्या मधल्या कर्मचाऱ्यांचं वेतन वाढत जातंय आणि व्यापारी वर्ग, उद्योग भांडवलदार वर्ग प्रचंड नफा कमावतोय, परंतु एक फार मोठा त्याची क्रयशक्तीच नाही. आज असंघटित कष्टकरी असतील, बेरोजगार तरुण असतील, त्यांच्याजवळ काही आज क्रयशक्तीच नाही. त्यामुळं आज भारताची अर्थव्यवस्था जी कुंठित अवस्थेमध्ये आलेली आहे, म्हणजे उद्योग मंदावलेत, सर्व्हिस सेक्टरही आता मंदावत चाललेला आहे आणि अर्थव्यवस्थेला उठाव येत नाहीये. याचं कारण फार मोठ्या समूहाजवळ क्रयशक्तीच नाही. की पैसेवाल्यांच्याकडे जर का अधिक पैसा देणारी यंत्रणा व्यवस्था तुम्ही उभी केली, जी आज आहे की पैसेवाल्यांच्याकडेच अधिक पैसे जात आहेत, अशी व्यवस्था जी असते त्यामध्ये ज्या पैसेवाल्यांच्या मूलभूत गरजा प्रचंड भागलेल्या असतात, व्यवस्थित भागलेल्या असतात, अशांचंच उत्पन्न जर अधिक वाढवणारी व्यवस्था असेल आजच्यासारखी, तर त्यांचं वाढणारं उत्पन्न हे डेड इन्व्हेस्टमेंटमध्ये अधिकाधिक जात असतं. म्हणजे मुंबईमध्ये राहणाऱ्यांनी पुण्यामध्ये एक अधिकचा फ्लॅट विकत घेऊन ठेवायचा आणि कधीतरी वर्षाकाठी तो 2-4 दिवस वापरायचा, किंवा जसं उत्पन्न वाढेल तसं सोनं खरेदी करून ठेवायचं. सोनं ही डेड इन्व्हेस्टमेंट आहे. ज्या देशामध्ये सोनं अधिकाधिक खरेदी केलं जातं त्या देशाची अर्थव्यवस्था ही खालावलेली असते. हा हे काय कोणाला समजावून सांगण्याची गरज नाही. आणि भारत हा जगामध्ये, याच्या उलट शेतकरी असतील, शेतमजूर असतील, असंघटित कष्टकरी असतील शहरामधले, किंवा बेरोजगार तरुण असतील, त्यांना रोजगार मिळेल, अधिक चांगला रोजगार मिळेल, त्यांच्या घामाची चोरी होणार नाही, त्यांच्या घामाचा नीट मोबदला मिळेल, अशा पद्धतीची विकेंद्रित व्यवस्था जे लोहिया अल्पप्रमाण यंत्राच्या द्वारे मांडत होते. आणि यांचं जर क्रयशक्ती वाढली, यांचं उत्पन्न जर वाढलं, तर यांच्या अनेक मूलभूत गरजाच आज भागलेल्या नाहीये. म्हणजे कपड्याचा एकच जोड पुन्हा पुन्हा धुवून वापरणारे, चपला किती फाटल्या तरी त्या शिवून वापरणारे,
आजारी पडले तर दुखणं अंगावर काढणारे परंतु औषध खरेदी पण न करणारे, शेतीमध्ये बांधबंदिस्ती आणि शेती सुधारणा करायच्यात परंतु पैसा नाही म्हणून शेतीची बांधबंदिस्ती न करणारे, असे लोकांची क्रयशक्ती वाढली तर त्यांचं वाढीव उत्पन्न हे मोठ्या प्रमाणावरती बाजारामध्ये येऊन मागणी वाढते आणि मागणी वाढून स्वाभाविकपणे अर्थचक्र फिरतं आणि अर्थचक्र फिरायला लागलं की अधिकाधिक रोजगार निर्माण होतो. ही जी अल्पप्रमाण यंत्र, केवळ अल्पप्रमाण यंत्र म्हटल्याने मग सगळं हे सगळे मुद्दे त्याच्या भोवती आहेत. याच्यामध्ये लोहियांनी आणि लोहियांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पक्षानं त्या काळात जेव्हा कसेल त्याची जमीन याचा आग्रह धरला होता आणि त्याचबरोबर शेतकऱ्याच्या शेतमालाला किफायतशीर भाव मिळाला पाहिजे. म्हणजे किफायतशीर म्हणजे किती, तर लोहियांनी लिहून ठेवलेले त्यांचा पंचमढी सिद्धांत जो आहे समाजवादी पक्षाचं जे डॉक्युमेंट आहे त्याच्यात, की शेतकऱ्याला उत्पादन खर्च त्याचा सर्व निघून त्याला सन्मानानं जगता येईल इतका भाव त्याच्या शेतमालाला मिळाला पाहिजे. आणि त्याच वेळेला त्यांनी असं लिहिलंय की स्वतंत्र भारतानं शेतकऱ्याच्या शेतीसाठी पाणी उपलब्ध व्हावं म्हणून, सिंचनाची सुविधा व्हावी म्हणून 2-3 वर्षात बांधून पूर्ण होतील असे छोटे छोटे जलसंधारणाचे प्रकल्प हातात घ्यावेत. आता इथे नेहरू आणि लोहिया यांच्यातला फरक कसा दिसतो की लोहियांनी जी मोठी मोठी धरणं आहेत ही आधुनिक जगातली मंदिरं आहेत अशी भूमिका घेतली होती. आता मोठी धरणं अजिबातच नको असं मी म्हणणार नाही, पण काही वेळेला मोठी धरणं बांधत असताना लोहियांनी त्यावेळेला जे लिहून ठेवलंय की शेतकऱ्याच्या शेतीसाठी हक्काचं पाणी सिंचन व्यवस्था जर करायची असेल तर 2-3 वर्षात बांधून होतील असे छोटे छोटे सिंचन प्रकल्प तुम्ही आत्ता ताबडतोब हातात घ्या, तरच मोठ्या प्रमाणावर शेतीला पाणी मिळेल. आणि तुमच्या लक्षात येईल की महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये देशात 1 नंबरची धरणं सगळी असताना महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त धरणं आहेत आज भारतातल्या अन्य राज्यांचा विचार करा. पण असं असताना आणि गेले अनेक वर्ष महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामधून करोडो रुपये धरणांच्या बांधकामावरती खर्च झालेले दिसत असताना महाराष्ट्राच्या शेतीची सिंचन क्षमता, कालव्यानं जे सिंचन होतं ती क्षमता 18% पुढे आजही वाढलेली नाही. आणि मग एवढे करोड रुपये खर्च करून जर सिंचन क्षमता 18% पुढे गेलेली नसेल तर मग आपल्याला जलसंधारणाची जी छोटी धरणं, छोटे प्रकल्प आणि नंतर अर्थातच महाराष्ट्रात इतरही अनेक लोकांनी ती सिद्ध केलेले, विजय बोराडे असतील, डॉक्टर दादा गुजर असतील, पोपटराव पवार असतील, अशा अनेकांनी, म्हणजे लोहियांचा समाजवाद हा असा अल्पप्रमाण यंत्राच्या सिद्धांताद्वारे सर्व क्षेत्रामध्ये विकेंद्रित स्वरूपामध्ये रोजगार वाढवणारा आणि त्याचबरोबर बहुजन कष्टकरी वर्गाची क्रयशक्ती वाढवणारा असा तो समाजवाद होता. याच्यावर बरंच बोलता येईल, परंतु त्यांच्या एकूण सगळ्या धोरणांच्या बद्दल बोलायचं असेल तर आपल्याला ते मुद्दे थोडक्यात समजावून घेऊन पुढे जावं लागेल. मार्क्सवादापेक्षा लोहियांचा समाजवाद आणखी एका बाबतीमध्ये अत्यंत ठोसपणे वेगळा होता आणि तो होता भारतातल्या जातीच्या प्रश्नावर. आणि जातीच्या प्रश्नावरती अत्यंत मूलभूत स्वरूपाचं विचार आणि लिखाण केलेली, म्हणजे मी अतिशय जबाबदारीनं हे विधान करतोय की भारताच्या सार्वजनिक जीवनात, स्वातंत्र्योत्तर जीवनात किंवा स्वातंत्र्याच्या आधीच्या जीवनामध्ये विचार केला तर जातीच्या प्रश्नावर अतिशय सखोल अभ्यास आणि मांडणी ही सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे आणि आंबेडकरांच्या नंतर ती मांडणी केलेली आहे डॉक्टर राम मनोहर लोहिया. आणि डॉक्टर राम मनोहर लोहियांना आपलं म्हणणं समजावून सांगण्यासाठी अशा चांगल्या घोषणा देण्याची एक सवय होती. म्हणजे मी जरा मुद्दाम मध्ये थोडा थांबून येतो, आपण त्या जातीच्या प्रश्नाकडे येऊ. पण त्या जातीच्या प्रश्नासंदर्भामध्ये त्यांचं म्हणणं समाजाला सहजपणे कळावं म्हणून त्यांनी एक घोषणा दिली होती आणि ती होती पिछडा पावे 100 में 60. म्हणजे भारतातला पिछडा जाती वर्ग जो आहे, पिछडा जाती समूह जो आहे त्याचा हक्क त्याला मिळाला पाहिजे
आणि तो किती, तर पिछडा पावे 100 में 60, म्हणजे 60 नोकऱ्या असतील तर पिछड्यांना, 100 नोकऱ्या असतील तर पिछड्यांना त्यातल्या 60 मिळाल्या पाहिजे, असं पिछडा पावे 100 में 60 अशी घोषणा त्यांनी त्यावेळेला दिली होती. तशा त्यांच्या अनेक घोषणा आहेत. म्हणजे मी सुरुवातीला त्यांचं जे विद्रोही स्वरूप म्हणालो त्यावेळेला त्यांनी एक घोषणा दिली होती जी आज फार महत्वाची घोषणा आहे. ती असं म्हणाले होते कि सड़कें जब सुनसान हो जाती है तब संसद आवारा बन जाती है. तर त्याचा अर्थ असा आहे की जनतेनं सातत्यानं सडकेवर उतरून, रस्त्यावर उतरून जन आंदोलनांच्या द्वारे सरकारची जी नीती आहे, धोरणं आहेत, ती धोरणं जनहिताच्या साठी कशी असतील असा दबाव सतत सरकारवर ठेवला पाहिजे. आणि ही जन आंदोलनं रस्त्यावर उतरून सतत झाली पाहिजेत. आणि म्हणून ते म्हणतात ती जर होत नसतील, सडके अगर सुनसान हो जाएगी तो संसद म्हणजे कायदे बनवणारं जे सभागृह आहे, संसद गुंगी हो जाईल, हे ती लोकहिताला बांधील राहणार नाही. अशा ते अनेक घोषणा त्यांनी दिलेल्या आहेत. तसं त्यांनी त्यावेळेला स्वतःबद्दल एक घोषणा दिली होती कि लोग मेरी बात मानेंगे जरूर, लोग मेरी बात मानेंगे जरूर, लेकिन मेरे मरने के बाद. आता ते मरने के बाद ही लोहियांची मांडणी आपण स्वीकारणार आहोत की नाही ते अजून सिद्ध व्हायचंय. पण तसं त्यांनी समाजवादी कार्यकर्त्यांना एक असंच एक हे दिलं होतं, सूत्र दिलं होतं कामाचं. आणि ते सूत्र होतं तुरुंग, मतपेटी आणि फावडे. तुरुंग, मतपेटी आणि फावडे म्हणजे काय? फावडे हे रचनात्मक कामाचं म्हणजे प्रतीक. आणि मग त्यावेळेला त्यांनी भूमिसेना नावाची कल्पना मांडली होती. भूमिसेना म्हणजे गावकऱ्यांचं असं एक स्वयंसेवक दल, सैनिक दल की जे गावातल्या वेगवेगळ्या कामांच्यासाठी सतत श्रमदानाला तयार असेल. म्हणजे गावाचा अप्रोच रोड बनवायचा आहे, भूमिसेना कामाला आली पाहिजे. गावात पिण्याच्या पाण्याच्यासाठी विहीर खोदायची, भूमिसेनेनं श्रमदान केलं पाहिजे. गावाच्या शेतीची बांधबंदी करायची, भूमिसेना. म्हणून फावडं हे रचनात्मक गावाचं प्रतीक, मतपेटी हे संसदीय राजकारणाचं प्रतीक. म्हणजे तुम्ही राजकारणात आलं पाहिजे, तुम्ही निवडणुका लढवल्या पाहिजे. सर्वजण निवडणूक लढवणार नाहीत, पण इतरांना निवडणूक काळात भूमिका घेता आली पाहिजे. निवडणूक काळात मला काय त्याचं राजकारणाचं पडले म्हणून घरात बसून चालणार नाही. त्यामुळे मतपेटी हे संसदीय राजकारणाचं प्रतीक आणि तुरुंग हे जन आंदोलनाचं प्रतीक. म्हणजे केवळ मतदान करून चालत नाही, केवळ मतदान करून चालत नाही. मतदान करून सरकार अस्तित्वात आणल्यानंतर सुद्धा मधल्या 5 वर्षामध्ये म्हणजे एका बाजूला संसदेमध्ये सत्ता पक्ष असेल, दुसऱ्या बाजूला संसदेमध्ये विपक्ष असेल, पण विपक्ष जो आहे त्यानं सतत आंदोलन करून जनतेचा तिसरा पक्ष रस्त्यावर उतरवला पाहिजे. आणि मग लोहियांनी आणखी एक घोषणा दिली होती. बघा कशा सफकल घोषणा होत्या लोहियांच्या. आणि लोहियांनी ती घोषणा अशी दिली होती की जिंदा कौमें 5 साल रुक नहीं सकती. जिंदा कौमें म्हणजे जर तुम्ही जर जिवंत असाल, तुमच्यामध्ये जर काही जिवंतपणाची लक्षणं असतील तर तुम्ही 5 वर्ष थांबू शकत नाही. म्हणजे मतदान करून एक सरकार अस्तित्वात आणलंय. आता ते सरकार जर जनहिताला बांधील राहत नाही, ते सरकार जर जनतेच्या हिताच्या विरोधामध्ये काम करतंय, ते सरकार जर अंबानी अदानीची घर भरणारी धोरणं फक्त आणतंय, ते सरकार जर शेतकऱ्यांच्या विरोधातले 3 शेतकरी विरोधी कायदे आणतंय, ते सरकार जर इथल्या भटके-विमुक्तांचा आणि अल्पसंख्याक नागरिकत्वाचा अधिकार हिरावून घेणारा CAA नागरिकत्व संशोधन कायदा आणतंय किंवा NRC आणतंय, किंवा ते सरकार कामगार वर्गानं लढून मिळवलेले सर्व कामगार कायदे आज जर मोडीत काढायला निघाला असेल, तर निवडणुका जेव्हा येतील तेव्हा बघू, 5 वर्षांनी निवडणुका येतील तेव्हा या सरकारचं बघू असं म्हणून चालणार नाही. जिंदा कौमें 5 साल इंतजार नाही कर सकती. मधल्या काळामध्ये जन आंदोलनांचा तिसरा पक्ष मैदानात उतरला पाहिजे.
आणि मग लोहिया घोषणा देतात कि अगर ये नहीं होगा, आप अगर सड़क पर नहीं उतरोगे सरकार की जनहित विरोधी नीतियों के खिलाफ, सड़कें अगर सुनसान बन जाएगी तो फिर संसद आवारा बन जाएगी. हे लोहियांचं. आणि म्हणून मग पिछडा पावे सौम्य 60 ही जी घोषणेच्या निमित्ताने मी लोहियांचे जे रूप तुमच्यासमोर मांडलं, तर लोहियांचं असं म्हणणं होतं की मार्क्सवादामधली जी वर्ग क्रांती आहे, कामगार वर्गानं भांडवलदारांच्या विरोधामध्ये क्रांती करून इथले वर्ग नामशेष करण्याची जी भूमिका आहे, तर भारतासारख्या देशामध्ये जिथे इथे जाती व्यवस्थेची मुळं रुजलेली आहेत, जाती व्यवस्थेनं समाज विघटित झालेला आहे, अशा समाजामध्ये तुम्हाला केवळ वर्गक्रांती करून चालणार नाही, तर जातीचा मुद्दा सुद्धा घेऊन भिडावा लागेल. आणि जात आणि वर्ग, आणि मग पुढे माझा पुढचा मुद्दा येणार आहे, पण जात वर्ग आणि त्याचबरोबर लिंग समानतेची क्रांती. लिंग समानतेच्या क्रांतीबद्दल मी नंतर बोलेल, पण जाती संपवण्यासाठी सुद्धा आपली इथं भूमिका घेतली पाहिजे. आणि मग लोहिया तिथे अनेकांना म्हणतात की जातीभेद संपवा. ही काय भाषा आहे? नुसते जातीभेद संपवले आणि जाती जर तशाच राहिल्या तर भारताचं भलं होणार आहे काय? आणि मग ते मेरिटची भाषा सगळी धुळीला मिळते की भारतीय समाज स्थितिशील बनलेला आहे, गतिहीन बनलेला आहे. भारतीय समाजाला एक कुंठितावस्था आलेली आहे, अवरुद्ध झालेला आहे, एखाद्या अंधार कोठडीमध्ये पडल्यासारखा भारतीय समाजाचं रूप आलेलं आहे. आणि याचं कारण तुम्ही जी सत्ता स्थानं आहेत, या सत्ता स्थानं तुम्ही फक्त 10% वरिष्ठ जातींच्या हातामध्ये ठेवलेली आहे. सत्ता स्थानं म्हणजे फक्त लोकसभा विधानसभा हे त्यांना अपेक्षित नव्हतं. ग्रामपंचायत, त्या गावातली शिक्षण संस्था, त्या गावातलं मंदिर, ही सगळी सत्ता स्थानं आहेत. आणि या सगळ्या सत्ता स्थानांच्या मध्ये देशाला पुढे नेणारं कर्तृत्व, देशाला पुढे नेणारी प्रतिभा जर तुम्ही केवळ 10% समुदायामधून निवडत असाल, आणि सर्जनशील अशी प्रतिभा, नवनिर्माणाची क्षमता असलेली प्रतिभा जी शूद्र समाजामध्ये आहे, जी पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य समाजामध्ये आहे, जी सर्व पिछड्यांच्या मध्ये आहे, नवनिर्माणकारी प्रतिभा, सर्जनशील प्रतिभा, त्या प्रतिभेमधून देश चालवण्यासाठी सत्तास्थानाची माणसं जर तुम्ही निवडणार नसाल तर मग हा देश मागे पडणारच. इथं लक्षात घ्या, जाती प्रथेच्या अनुषंगानं पूर्वाश्रमीचे अस्पृश्य, ज्यांना चातुर्वर्ण व्यवस्थेने शूद्र मानलं असा समुदाय, यांच्यावरती अन्याय केला, त्यांचं शोषण केलं, हे सगळं बरोबर आहे. ही मांडणी सर्वच जण करतात, मी पण करतो. पण बाबासाहेब आंबेडकर आणि राम मनोहर लोहिया यांनी केवळ शोषित जाती समूहांच्या वरचा अन्याय हे एवढंच दुखणं नाहीये जाती व्यवस्थेचं. शोषित जाती समूहांच्या वरचा अन्याय तर दूर केलाच पाहिजे, पण तो शोषित जाती समूहांच्या वरचा अन्याय आहे म्हणून नव्हे केवळ, तर देश चालवण्यासाठी लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, गावातली शिक्षण संस्था, गावातले अल्प बचत गट, अशी जी अनेक सत्तास्थानं असतात, या सत्तास्थानांच्या वरती जी माणसं तुम्ही निवडता ती जर टोटल लोकसंख्येतल्या 10% लोकसभामधून जर तुम्ही निवडणार असाल, आणि मगाशी म्हणालो तसं नवनिर्माणकारी प्रतिभा जर सर्व तुम्ही मारून टाकणार असाल संधी अभावी, सर्जनशील अशी प्रतिभा जर सगळी मारून टाकणार असाल संधी अभावी, तर या देशाचं भलं होणं शक्य नाही. आणि मग ते पिछडा पावे सौम्य 60 या मागणीला विरोध करणारे लोक जेव्हा की गुणवत्तेचा विचार न करता जर का केवळ आरक्षणातून माणसं निवडली तर या देशाचा विकास कसा होईल असं विचारणाऱ्या माणसांना लोहिया असं म्हणतात की अरे गेले काही वर्ष, शेकडो वर्ष तुम्ही जे 10% लोक आहात, तुमच्याच हातात सगळी सत्ता आहेत ना, आणि मग तरी हा देश पुन्हा पुन्हा परकीय आक्रमणांच्या टाचेखाली का रगडला गेला?
तरी सुद्धा हा भूकमरीचा बळी का बनत गेला? एवढे प्रचंड गरीब आम्ही का राहिलो? 10% लोकांच्या हातामध्ये सत्ता असून सुद्धा. आणि मग ते पुढे पिछड़ा पावे सौ में 60 या घोषणेची मांडणी करताना असं म्हणतात की या भारतीय जाती व्यवस्थेनं नवनिर्माण करू शकणारी प्रतिभा मारून टाकली, साहस करणारी प्रतिभा मारून टाकली, नव्या वाटा चोखाळणारी प्रतिभा मारून टाकली. म्हणून जाती व्यवस्थेचा उच्छेदन कसं करायचं ही जाती अंताची लढाई सुद्धा आपल्याला वर्ग अंताच्या लढाईसोबत लढावी लागेल. हे अतिशय ठोस योगदान लोहियांच्या समाजवादाचं मला असं वाटतं की भारतातल्या एकूण समाजवादी मांडणीला आहे. आता हाही मुद्दा फार तपशिलात नेता येऊ शकेल. मी तास 2 तास या एका मुद्द्यावर बोलू शकेल की गुणवत्ता म्हणजे काय, किंवा या देशातली गुणवत्ता कशी मारली गेली, खूप तपशिलात बोलता येईल. पण आपल्याजवळ वेळ कमी आहे, कारण आता 5 वाजलेले आहेत. मला आणखी 2-3 मुद्दे मांडून मी प्रश्नोत्तराकडे येतो. जसं जाती प्रथेच्या अंगानं त्यांनी हे मांडलं की लोकसंख्येतल्या व्यापक समूहांच्या मधून तुम्ही सत्ता स्थानासाठी माणसं निवडा, देश चालवायला माणसं निवडा. तिथे त्यांनी नर नारी समता अशी एक गोष्ट केली, ज्याला आपण मराठीमध्ये स्त्री पुरुष समता असं. आणि मग त्यांची एक वाक्य आहे की जातीभेद आणि लिंगभेद हे भारतीय समाज व्यवस्थेतले 2 तुरुंग आहेत. जातीभेद आणि लिंगभेद म्हणजे स्त्री पुरुष विषमता. आणि म्हणून हे तुरुंग आपल्याला फोडावे लागतील. जातीभेदाचे, लिंगभेदाचे तुरुंग आपल्याला फोडावे लागतील. महिलांना सुद्धा आपल्याला समान न्यायाची भाषा करावी लागेल. आणि महिलांच्या समान न्यायाची, अधिकाराची भाषा करताना त्यांनी जसं एका बाजूला त्या काळात चुलीसमोर काम करणाऱ्या महिलांचे अंधत्व कसं येतं, त्यांना डोळे खराब कसे होतात, पाण्यासाठी किती वणवण करावी लागते आमच्या ग्रामीण भागातल्या महिलांना, आणि दिवसाचे 4-5 तास त्यांचे पाणी गोळा करण्यामध्येच कसे जातात, आणि तरीही घरामध्ये त्या नवऱ्याचा मार खातात. कौटुंबिक हिंसाचाराच्या संदर्भामधली एक मांडणी, अशी ज्याला आपण डे टू डे प्रश्न म्हणू, ही मांडणी पण त्यांनी लोहियांनी केलेली दिसते. आणि म्हणून त्यांनी कार्यकर्त्यांच्या संमेलनामध्ये एकदा असं म्हणलं होतं की अरे बाकीचं जाऊ द्या, पण घरातल्या बाईवर हात उचलू नका, एवढं तर शिकवा रे आधी, की घरातल्या बाईवर हात उचलू नका हे तर शिकवा. ही प्राथमिक पण महत्वाची दैनंदिन मांडणी महिलांच्या प्रश्नावरची करत असताना त्यांनी योनी शुचितेचा एक महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे. योनी शुचिता. आणि ते असं म्हणतात की कुटुंब व्यवस्था, त्या कुटुंब व्यवस्थेनं जे महिलेच्या त्यागाचं जे उदात्तीकरण केलं, महिलेचं जे एक शोषिक रूप समोर आणलं आणि महिलेला एका चक्रव्यूहामध्ये अडकवलं कुटुंब व्यवस्थेनं, तसंच योनी शुचिता म्हणजे लैंगिक संबंधांच्या मधली जी योनी शुचिता आहे ती सुद्धा महिलांच्या शोषणाचं एक मोठं हत्यार पुरुषांनी बनवलेलं आहे. महिलांच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा एक अतिशय संकोच योनी शुचितेच्या कल्पना केलेला आहे. ही जी बंडखोर मांडणी लोहियांची ती आज सुद्धा अनेकांना न पचणारी किंवा अंगावर येणारी. आणि मग आज आपण जेव्हा बघतो की जेव्हा एखाद्या बाईवर बलात्कार होतो तेव्हा समाजामध्ये बदनाम व्हायला पाहिजे बलात्कार करणारा पुरुष, पण बलात्कार करणारा पुरुष जामिनावर सुटल्यानंतर उजळ माथ्यानं फिरत राहतो आणि ज्या बाईवर बलात्कार झालाय ती बाई मात्र समाजाच्या नजरा चुकवत आणि असं एक कुठेतरी अंधार म्हणजे लपत छपत जिनं जगते. खरं म्हणजे तिचा त्याच्यात काही दोष नाहीये. बलात्काराकडे त्या महिलेच्या बाबतीत एखादा अपघात म्हणून आपण विचार केला पाहिजे. जसं अपघातामध्ये एखाद्या पुरुषाचा पाय जर मोडला तर त्या पुरुषाचा काहीच पुढे दोष मानला जात नाही किंवा त्याच्याकडे कुणी अशा नजरा टाकत नाही. तसंच बलात्कारामध्ये ज्यानं बलात्कार केलाय त्याच्यावर सामाजिक बहिष्कार पडायला पाहिजे. पण बाईची इज्जत म्हणजे काचेचं भांड, हे जे काही रुजवलेले योनी शुचितेच्या कल्पनेच्या आधारे त्याच्यामुळे जिच्यावर अन्याय झालाय तीच नजरा चुकवत फिरते. हे 50च्या दशकामध्ये लोहियांनी योनी शुचितेची कल्पना मांडून बाईला जर खऱ्या अर्थानं समान अधिकार मिळवून द्यायचे असतील तर योनी शुचितेच्या कल्पनेतून तिला मुक्त केलं पाहिजे अशी मांडणी केली होती. हा पुढचा मुद्दा होता त्यांचा लिंगभेदाचा.
आणखी एक मुद्दा मी मांडतो, तो होता भाषेचा. इंग्रजी हटाव असं एक आंदोलन लोहियांनी चालवलं होतं. पण मी तुम्हाला हे सांगू इच्छितो, इंग्रजी हटाव आंदोलनातली लोहियांची भूमिका समजण्याच्या आधी डॉक्टर राम मनोहर लोहियांनी बर्लिन युनिव्हर्सिटीमधून अर्थशास्त्राचं आपली डॉक्टरेट केलेली आहे, पदवी घेतलेली आहे. अर्थशास्त्रातलं त्यांचं शिक्षण बर्लिन युनिव्हर्सिटीमधून झालं. त्यांना स्वतःला फ्रेंच, जर्मन आणि इंग्रजी या तीनही भाषा अतिशय उत्कृष्टपणे बोलता येत होत्या. आणि त्यांचे अनेक ललित लेख आहेत. त्याच्यातला एका ललित लेखामध्ये भाषा म्हणून इंग्रजी, फ्रेंच आणि जर्मन भाषांचे काय काय वैशिष्ट्य आहे असं ते फार एक लालित्यपूर्ण लेख आहे त्यांचा. त्या इंग्रजी, फ्रेंच आणि जर्मन भाषेचा तुलनात्मक आढावा घेणारा लेख. पण भारतामध्ये त्यांनी अंग्रेजी हटाव आंदोलन केलं. ते कशासाठी केलं होतं? भारतातला शासन व्यवहार, भारतातल्या राज्यकर्त्यांचा शासन व्यवहार हा लोकभाषेतून चालला पाहिजे, हा त्यातला आग्रह. इंग्रजी ही परकीयांची भाषा आहे म्हणून लोहिया इंग्रजीला विरोध करत नव्हते. तर इंग्रजी ही भारतातल्या 1% उच्चभ्रू समाजाला फक्त कळणारी भाषा आहे. त्यांच्या काळातलं सांगतोय मी. जी भाषा फक्त 1% उच्चभ्रू समाजाला कळते, त्या भाषेमधून जर शासनाचा सगळा व्यवहार होणार असेल तर तुम्ही या देशातल्या फार मोठ्या समूहाला त्याच्या मनामध्ये एक न्यूनगंड निर्माण करतात आणि त्याला त्याच्या अभिव्यक्तीपासून रोखतात आणि त्याला त्याचे हक्क मागण्याच्या प्रक्रियेपासून सुद्धा दूर करतात. तुम्ही आजही विचार करा की भारतातल्या सगळ्या न्यायालयांचे कामकाज हे इंग्रजीतून चालतं. सगळे जजमेंट इंग्रजीमधून येतात आणि म्हणून न्यायालयाच्या कामकाजाची जी भीती आज शिकलेल्या माणसांच्या मनामध्ये सुद्धा किती असते. हे सगळं कामकाज, सरकारचे जे आदेश येतात इंग्रजीमधून येतात. आता हा भाषेचा मुद्दा नाही, पण त्याला धरून हा मुद्दा आहे तो सांगतो की संपूर्ण कोरोना काळामध्ये सरकारचं जे दर 10-15 दिवसांनी धोरण बदलतंय, कुठले निर्बंध आहेत का, काय बंद आहे, काय चालू आहे, याची जी परिपत्रक आहे ती सगळी इंग्रजीतून निघतात. अगदी पुणे महानगरपालिकेचं परिपत्रक सुद्धा इंग्रजीतून निघतं आणि ते केवळ सोशल मीडियावर प्रसारित होतं. लक्षात घ्या, सोशल मीडिया आज काय सर्वांना उपलब्ध आहे काय? मुंबईच्या झोपडपट्टीतील सगळ्यांना सोशल मीडिया उपलब्ध आहे काय? मग इंग्रजीच्या संदर्भातलं असं आहे की 1% लोकांच्या भाषेमध्ये जर सगळा व्यवहार, आणि हा केवळ शासन व्यवहार नाही, लोहियांचा आग्रह होता की शिक्षण, त्याच्यानंतर उद्योगीकरण, त्याच्यानंतर तंत्रज्ञानाचा विकास, हे सगळं भारताच्या लोकभाषांच्या मधून झाला पाहिजे. औद्योगिकरणाची भाषा लोकभाषा बनायला पाहिजे, शिक्षणाची भाषा लोकभाषा बनायला पाहिजे, तंत्रज्ञानाचा विकास लोकभाषेतून झाला पाहिजे. एवढंच नव्हे तर तत्वज्ञानाचं जे काही सगळी चर्चा होईल ती सुद्धा लोकभाषेतून झाली पाहिजे. आणि ती कशासाठी? तर 1% समाजाला समजणाऱ्या भाषेतून जर तुम्ही हा सगळा व्यवहार करणार असाल तर तुम्ही 99% समाजाला तुम्ही सगळ्या परिघामधून दूर ढकलून देताय, त्याच्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण करताय, त्याची अभिव्यक्ती तुम्ही रोखताय. आणि आज सुद्धा लक्षात घ्या, माझ्यासारखा एक कार्यकर्ता जो ग्रामीण भागामध्ये 10वीला म्हणजे तालुक्यामध्ये पहिला येण्यासारखं यश मिळवतो, तो शिकायला जेव्हा जिल्ह्याच्या ठिकाणी येतो तेव्हा तिथला इंग्रजी मधला व्यवहार पाहून बिचकतो. तर हे बहुसंख्य समाजाला न्याय देण्यासाठी आपल्याला हा सर्व विचार केला पाहिजे लोकभाषेतून. आणि म्हणून इंग्रजीला ते विरोध करत होते. पण ते म्हणताना त्यांनी म्हटलंय की मी काही इंग्लंड आणि अमेरिकेतून इंग्रजी हटाव म्हणत नाहीये, मी भारतातल्या महाविद्यालयामधून सुद्धा इंग्रजी हटाव म्हणत नाहीये. भारतामधल्या महाविद्यालयांच्या मध्ये एक ऐच्छिक विषय इंग्रजी असू शकतो. इंग्रजी ते स्वतः शिकलेच होते. आजही मी स्वतःही मांडेल लोहियांची भाषा नीती मांडताना की बहुजन कष्टकऱ्यांच्या मधल्या सर्व मुलांनी इंग्रजी शिकलं पाहिजे. आणि म्हणून महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री रामकृष्ण मोरे
यांनी जेव्हा पहिलीपासून इंग्रजीचा आणलं होतं त्यावेळेला माझ्या संघटनेने त्याला पाठिंबा दिला होता. समाजवादी अनेक संघटनांनी विरोध केला होता समाजवाद्यांच्या, पण माझी संघटना जी होती छात्र भारती, आम्ही त्याला पहिलीपासून इंग्रजी शिकायला पाठिंबा दिला होता. सूत्र असं आहे की इंग्रजी शिकलंच पाहिजे, पण इंग्रजीतून शिकण्याची गरज नाही. म्हणजे बाकीचं जे सर्व कल्चर आहे, बाकीचं जे सगळं सांस्कृतिक वातावरण आहे, ते आपल्या बोलीभाषेतून इथल्या कष्टकऱ्यांना कुठेही न्यूनगंड निर्माण करणार नाही आणि कष्टकऱ्याची अभिव्यक्ती रोखली जाणार नाही अशा प्रकारे. पण हे म्हणताना हेही लक्षात घ्या की बोलीभाषेतून मी हा शब्द लोकभाषेतून शब्द वापरतोय. आजकाल महाराष्ट्र सरकारची काही मराठी पत्रकं जी असतात, ती मराठी पत्रकं जर वाचायला घेतली तर याच्यापेक्षा इंग्रजी बरी असं वाटतं. म्हणजे ती इंग्रजी तरी एक वेळ कळेल माझ्यासारख्याला, पण की मराठी कळत नाही महाराष्ट्र सरकारची. लोहियांना बोलीभाषा किंवा लोकभाषा महाराष्ट्र शासनाची मराठी अपेक्षित नव्हती, हेही लक्षात घ्या. म्हणजे पुण्यात ती भाषा पण तेच करते. म्हणजे जसं पुणेरी प्रमाण मराठी भाषा ही सुद्धा काही जणांना त्यांच्या अधिकारांच्या पासून रोखण्यासाठीच वापरली जाते, पुणेरी प्रमाण भाषा. तर भाषेचं बंधन नको अभिव्यक्ती करताना, हे जे लोहियांचा एक मूलभूत सिद्धांत होता. त्यामुळं लोहियांचा समाजवाद हा केवळ अर्थकारणापुरता नव्हता. अर्थकारणातले तर अनेक मुद्दे मी सुरुवातीला विस्तारानं मांडले, पण अर्थकारणामधल्या समानतेबरोबरच आणि मुद्दा मी जे म्हणालतो ना की लोहियांना अनेक घोषणा, छोट्या छोट्या कॅची घोषणांच्या मधून मुद्दा समजून घेण्याची सवय होती, तसं लोहियांना जेव्हा एक प्रश्न विचारला होता त्यांच्या विरोधकांनी की समानता कशी शक्य आहे, सगळे सारखे कसे होतील, माणसांच्या मध्ये फरक राहणारच, बांधकाम मजूर आणि डॉक्टर हे सारखंच जगणं कसं जगू शकतील, शेतमजूर आणि राष्ट्रपती हे एका लेवलला कसे येतील, हे तुमची ही समानतेची भाषा ही अव्यवहारिक आहे. त्यावेळेला लोहियांनी संभव समता असा एक शब्द प्रयोग वापरला होता. संभव म्हणजे काय, शक्यतेच्या पातळीवरची समानता. आणि शक्यतेच्या पातळीवरची समानता असं म्हणताना लोहियांनी एक फार मोठा सिद्धांत मांडला होता, आणि तो सिद्धांत असा होता की या देशामध्ये कष्ट करणाऱ्या शेतमजुराला आणि कष्ट करणाऱ्या बांधकाम मजुराला जर दिवसाची मजुरी 1 रुपया मिळत असेल तर मग या देशामध्ये कोणालाही दिवसाची मजुरी 10 रुपयापेक्षा अधिक मिळता कामा नये. म्हणजे लोहियांची संभव समता काय होती की गरीबातल्या गरीब माणसाला जर दिवसाला 1 रुपया मजुरी मिळत असेल तर मग श्रीमंतातल्या श्रीमंताचं जे उत्पन्न आहे दिवसाचं ते 10 रुपयापेक्षा अधिक असता कामा नये. एकाच 10 सिद्धांत त्यांनी म्हटलं. आणि मग माझ्यासारखा कार्यकर्ता माझे स्वतःचं मत मांडतो की समानता, आम्हाला गणिती समानता अपेक्षित नाहीये. गणिती समानता जर विचार केला नाही एखाद्याने तर गणिती समानता म्हणजे काय, तर तो गणिती समानतावाला काय म्हणेल की हे मी समानतेवाला आहे, गणिती समानतेवाला आहे, आणि माझ्या हाताची 5 बोटं ही सारख्या लांबीची नाहीयेत, हे काय मला सहन होत नाही. हाताच्या बोटाची 5 बोटं ही सारखीच असली पाहिजे, कारण मी समानतावाला आहे, आणि म्हणून मी छाटून सगळ्या 5 बोटांची लांबी सारखी करेल. ही गणिती समानतेची भाषा अपेक्षित नाहीये समाजवादामध्ये. हाताची जी 5 बोटं आहेत, ज्याच्यात मधलं बोट थोडंसं लांब आहे, करंगळी आखूड आहे, अंगठा पण आखूड आहे, त्याची जी हाताची ही रचना आहे, या हाताच्या रचनेमुळे या हाताला पेन पण धरता येतो आणि त्याच हाताला नांगर पण धरता येतो. हे जे काही मधलं बोट थोडंसं लांब आहे, त्या रचनेमुळे पेन धरता येतो, नांगर धरता येतो. पण मधलं बोट जर फुटभर लांब झालं, 1 फूट लांब जर मधलं बोट झालं तर मग या हाताला पेनही धरता येणार नाही आणि या हाताला नांगरही धरता येणार नाही. आज ज्या पद्धतीची टोकाची विषमता या समाजामध्ये आहे, मी उदाहरण देण्याची गरज नाही की अंबानी 27 मजली घरामध्ये राहतात 4 माणसं, आणि आम्ही ज्या दगडखाण कामगारांसाठी मोर्चे काढतो ते दगडखाण कामगार गेले अनेक वर्ष आम्हाला 10 बाय 10 फूटचं साधं छप्पर बांधायला जागा द्या याच्यासाठी आक्रोश करत असतात. काही लोकांना दररोज रात्री काय काय खावं याचा विचार करावा लागतो थाळी समोर आल्यानंतर, तर काहींना संध्याकाळी आता खाण्याची
काय व्यवस्था करायची असा प्रश्न असतो. तर ही विषमता, याचा अर्थ मधलं बोट फुटभर लांब झाले. असा समाज टिकू शकत नाही. असा समाज फार काळ टिकू शकत नाही. आणि म्हणून लोहियांनी आपला समाजवाद मांडताना एकाच 10 अशा पद्धतीचं संभव समतेचं सूत्र मांडलं होतं. व्यावहारिक समतेचं सूत्र मांडलं होतं की कमीत कमी कमावणाऱ्याला जर 1 रुपया मिळत असेल तर मग जास्तीत जास्त श्रीमंताला 10 रुपयापेक्षा अधिक मिळता कामा नये. म्हणून लोहियांचा समाजवाद आर्थिक समतेच्या अंगाने तर आपल्याला समजून घेता येतोच, पण त्याचबरोबर या देशातली जाती व्यवस्था संपवल्याशिवाय, या देशातला लिंगभेद नर-नारी समता अस्तित्वात आणल्याशिवाय, या देशातलं भाषेचं जे काही गौड बंगाले तो सगळा व्यवहार लोकभाषेमध्ये केल्याशिवाय या देशामध्ये समाजवाद अस्तित्वात येऊ शकणार नाही. हा लोहियांचा समाजवादाची ही जी संकल्पना होती ती तुमच्या समोर मी साधारणपणे 1 तासामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलाय. यातला प्रत्येक मुद्दा अतिशय विस्तारानं आधी बंद करते. यातला प्रत्येक मुद्दा अतिशय विस्तारानं समजावून सांगणं शक्य आहे, परंतु राजकीय विचार समजावून घेत असताना लोहियांचे महत्वाचे समाजवादाविषयक विचार मी तुमच्या समोर आज मांडले. टोपे रात्र महाविद्यालयानं रोकडे सरांनी, बुवा सरांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली आणि ऐकणाऱ्या तुम्ही सर्वांनी अतिशय शांतपणे ऐकली. तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद. धन्यवाद सर. वर्तमानातले संदर्भ जोडत डॉक्टर राम मनोहर लोहियांचे विचार म्हणजे वर्तमानातले संदर्भ आणि त्यांचे विचार यांची सांगड घालत अतिशय सुंदर अशी मांडणी, मुद्देसूद अशी मांडणी श्री वारे सरांनी केलेली आहे. सुरुवात त्यांनी महात्मा गांधींच्या काळात, स्वातंत्र्यपूर्व काळातल्या राजकारणापासून केली. नेहरू आणि लोहिया हे कट्टर विरोधक होते, पण दोघेही गांधीजींचे शिष्य होते. आणि महात्मा गांधी कसे चतुर होते, म्हणजे जाता जाता बरेच संदर्भ राजकारणाचे त्यांनी दिलेले आहेत. भारतीय राजकारणाचे म्हणजे विचार, राजकीय विचारांच्या अभ्यासकाशिवाय भारतीय राजकारणाच्या अभ्यासकासाठी सुद्धा ही एक प्रकारची पर्वणी होती. म्हणजे महात्मा गांधींचं एक वाक्य एका ठिकाणी म्हटलेलं मी ऐकलेलं आहे की मला जर विचाराल की तुम्ही कोण आहात, संत महात्मा तुम्हाला म्हणतात, महान नेते म्हणतात, तर महात्मा गांधींनी म्हटलेलं होतं की बेसिकली आय एम अ पॉलिटिशियन, मी एक राजकारणी आहे. तर ते त्यांनी उदाहरणासहित दाखवून दिलं की लोहिया आणि नेहरू यांच्याबाबतचं त्यांचं धोरण याच्या आधारे. काँग्रेसमध्येच काँग्रेस सोशलिस्ट पार्टीची स्थापना झाली. काँग्रेस ही एक प्रकारचं अम्ब्रेला ऑर्गनायझेशन होतं की ज्याच्यामध्ये डाव्यांपासून उजव्यांपर्यंत सर्व छटा तुम्हाला एक दिसत होतं. सरांनी ड्युएल मेंबरशिपचा पण उल्लेख केला. हे ड्युएल मेंबरशिपचा संदर्भ 70च्या राजकारणातला संदर्भ आहे. 70च्या राजकारणामध्ये आवाजाचं डिस्टर्बन्स, सत्तरच्या राजकारणातल्या काही संदर्भ त्याच्यामध्ये आहेत. आदरणीय मधु लिमये यांनी हा ड्युएल मेंबरशिपचा मुद्दा मांडलेला होता. विद्यार्थी इथे मोठ्या प्रमाणावर आहेत म्हणून मी मुद्दाम थोडेसे संदर्भ एक्सप्लेन करून सांगतो आहोत. तर काँग्रेस सोशलिस्ट पार्टीमधून लोहियांनी आपल्या कामाला सुरुवात केली. अँटी एस्टॅब्लिशमेंट असं त्यांची एक प्रतिमा होती, विद्रोही, बंडखोर. म्हणजे पंतप्रधान नेहरूंचे कपडे, त्याच्याबद्दल पुष्कळ अफवा म्हणा किंवा काही कथा असतात मोठ्या लोकांच्या भोवती फिरणाऱ्या कथा, तर त्यांचे कपडे इंग्लंडवरून इस्त्री होऊन यायचे असं म्हटलं जायचं. आणि यांचे केस विस्कटलेले शर्ट, कपडे, त्याचं फारसं काळजी न घेतलेली, सिगरेट ओढतायत, चहा पितायत, म्हणजे एक वेगळं प्रतिमा किंवा वेगळं व्यक्तिमत्व होतं. लोहियांचे विचार हे गांधीजींच्या जवळचे विचार होते आणि पु ल देशपांड्यांनी त्यांचा रसिक तापस म्हणून उल्लेख केला. त्यांनी जे शिव, राम आणि कृष्ण यांच्याविषयी मांडणी केली त्याच्याकडे समाजवाद्यांनी किंवा पुरोगामी म्हणवणाऱ्यांनी लक्ष द्यायला हवं होतं आणि ते न दिल्यामुळे नुकसान झालं. इथे मला राम बापटांचा एक संदर्भ आठवतो. प्राध्यापक राम बापट आंतरराष्ट्रीय राजकारणाचे मोठे अभ्यासक, आता हयात नाहीये,
सुदैवाने मला 1 वर्ष त्यांच्या हाताखाली शिकायला मिळालं MA ला असताना. तर त्या राम बापट सरांनी एका भाषणामध्ये उल्लेख केलेला होता की कमळ हे भारतीय राजकारणातलं एक मोठं प्रतीक आहे, भारतीय तत्वज्ञानामधलं मोठं प्रतीक आहे. तर कुठल्याही पुरोगामींनी ते चिन्ह म्हणून घेण्याचा प्रयत्न केला नाही, भाजपने ते घेतलं. म्हणजे हाच मुद्दा, याच सारखा मुद्दा इथे मांडलेला दिसतो. लोहियांवर साने गुरुजींसारखाच सुरुवातीला मार्क्सवादाचा प्रभाव होता, परंतु नंतर त्यांनी वेगळी वाट चोखाळली. मागासलेला भारत तिथे केवळ कामगार नाही तर शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे पण लक्ष द्यायला पाहिजे आणि त्यांचा पण सहभाग त्याच्यामध्ये असला पाहिजे. अल्प प्रमाण यंत्राविषयी त्यांनी बरीच मोठी मांडणी केली, बरीच उदाहरणं त्याच्यामध्ये दिली आणि मग त्याच्याच आधाराने क्रोनी कॅपिटलिझम, त्याच्यानंतर गुंतागुंतीचा असलेला जातीचा प्रश्न याचे पण उल्लेख केले. लोहियांचा म्हणजे घोषणा देण्याची जी काय पद्धत आहे त्याचा पण उल्लेख केलेला दिसतो. घोषणा देण्याची ती परंपरा आजही उत्तर प्रदेशमध्ये चालू आहे. तुम्हाला आठवत असेल तिलक तराजू और तलवार. तर असे छोट्या छोट्या घोषणा आजही छोट्या छोट्या आणि अर्थपूर्ण नेमकं राजकारण स्पष्ट करणारे अशा घोषणा हे चालू आहे. काल आपण नेहरूच्या बाबतीमध्ये ट्रिस्ट ऑफ डेस्टिनी मध्ये इनसेसंट स्ट्रायव्हिंग असा एक शब्द ऐकलेला होता. अथक प्रयत्न करत राहणं देशाच्या विकासासाठी. तर त्याच सारखं एक वाक्य आपल्याला इथे सरांनी आज सांगितलं की जिंदा कौमें 5 साल रुक नहीं सकती. म्हणजे निवडणूक होण्याची वाट बघत बसण्याची गरज नाही, निवडणूक झाल्यानंतर लगेचच अलर्ट सतत राहिलं पाहिजे आणि जर काही चुकीचं वाटत असेल तर त्याच्या विरोधात आंदोलन केलं पाहिजे. भारतीय समाज हा कुंठित झालेला आहे आणि जाती व्यवस्थेमुळे प्रतिभा मारली गेलेली आहे. योनी शुचितेसारखे प्रश्न उपस्थित करून स्त्रियांचं स्वातंत्र्य त्याच्यावरती बंधनं आणण्याचा प्रयत्न किंवा त्यांना मखरात बसवून त्यांची पूजा करायची आणि त्यांना स्वतंत्रपणे कुठलेही निर्णय घेऊ द्यायचे नाही, याच्या संबंधाने पण लोहियांनी बरंच म्हटलेलं होतं. हिंदीचा पुरस्कार त्यांनी केला. भाषेचा प्रश्न हा सुद्धा ज्वलंत प्रश्न आहे. आपल्यासारख्या म्हणजे भाषिक राज्यासाठी सगळ्यात मोठं आंदोलन आपण मराठी भाषिकांनी केलं, त्याच्यामुळे आपल्याला हा सेन्सिटिव्ह मुद्दा वाटतो. तर त्यांनी अंग्रेजी हटावची भूमिका घेतली, पण त्यातला सुद्धा अर्थ सरांनी अतिशय चांगला समजावून सांगितला की अंग्रेजी हटाव म्हणजे सगळीकडून नाही तर कारभार लोकभाषेतून झाला पाहिजे आणि महाविद्यालयांमध्ये भाषा असलीच पाहिजे, इंग्रजी भाषा शिकलीच पाहिजे, पण सगळंच इंग्रजी भाषेतून शिकण्याची गरज नाही. आणि मग त्यांनी कोविडच्या संदर्भातल्या सर्क्युलर्सचा संदर्भ दिला. गणिती समानता अपेक्षित नाही हाही मुद्दा सरांनी मांडला आणि मग मधलं बोट फुटभर लांब झालं आहे असं एक विधान पण सरांनी केलं. तर सगळे संदर्भ मी पुन्हा रिवाइज करण्यासाठी तुमच्या पुढे मांडले. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही आता मांडू शकता. त्याच्या आधी मी फक्त सगळ्यांना अनम्यूट करतो. ज्याला प्रश्न विचारायचे त्यांनी अनम्यूट करून आपले प्रश्न ते विचारू शकतात किंवा चॅटबॉक्स पण मी ओपन करतो, चॅटबॉक्स मध्ये पण तुम्हाला प्रश्न टाकता येतील. चॅटबॉक्स मध्ये आपलं नाव लिहिण्याची एक प्रथा इथे सुरू झालेली दिसते. फक्त नाव नको आहे, प्रश्न हवा आहे. तुम्हाला म्हणायचंय काय ते सांगा. हे थेट बोलू शकता किंवा प्रश्न मांडू शकता, चॅटबॉक्स मध्ये लिहू शकता. तुम्ही उपस्थित आहात हे पार्टिसिपंट लिस्ट मध्ये दिसतं, ते पुन्हा लिहिण्याची गरज नाहीये. हॅलो, बोला. हा सर, नमस्ते. नमस्कार. हा सर, आज सरांनी खूप चांगलीच मांडणी केलेली आहे. मला असा छोटासा प्रश्न विचारावा वाटतो की समाजामध्ये असणारी जी ही रचना आहे
ही कॉन्स्टिट्यूशनच्या दृष्टिकोनातून आपल्याला थोडीफार म्हणजे बदललेली तर आहेच, परंतु त्याची अंमलबजावणी प्रभावी होत नाही. या संदर्भामध्ये म्हणजे सरांचं काय मत आहे असं मला सरांना विचारायचं बाकी. हा, मी गेली अनेक वर्ष संविधानाच्या संदर्भात काम करतोय आणि संविधान दिन जो आहे 26 नोव्हेंबरचा, त्या निमित्तानं तर अधिक आम्ही काम करतो. मागच्या संविधान दिनाच्या दिवशी, आता अलीकडे म्हणजे मी 10 वर्षापासून काम करतोय, पण अलीकडे अनेक लोक संविधानाबद्दल बोलायला लागले, ही खूप चांगली गोष्ट आहे. त्यामुळे या वर्षीच्या संविधान दिनाच्या दिवशी जेव्हा खूप लोकांच्या पोस्ट संविधानाबद्दल येत होत्या, त्यावेळेला मी असा विचार केला की मी गेले 10 वर्ष संविधानाबद्दल लिहितोय, तर मी आज काय लिहू. तर मग मी त्या दिवशी असं लिहिलं होतं की संविधानातले कायदे गरिबांच्या बाजूने आहेत म्हणून गरीब खुश आहेत, आणि त्या कायद्यांच्यावर अंमलबजावणी होत नाही म्हणून श्रीमंत पण खुश आहेत. तर तुम्ही जो प्रश्न विचारलाय, अर्थात त्याच्यात तुम्ही जे म्हणालात सुरुवातीला त्याच्याशी मी सहमत आहे की 70 वर्षात काहीच झालं नाही, की राजकीय भाषा आहे. 70 वर्षामध्ये या देशातला आदिवासी पाडा पण बदललाय, आदिवासी पाड्यापर्यंत पण काही ना काही नक्कीच पोहोचलंय, परंतु ज्या पद्धतीचा विकास झाला त्या पद्धतीचा तो पाझर सिद्धांतानं जे पोहोचणं अपेक्षित होतं, तो पाझर सिद्धांत वर्कआउट झालेला नाही, आणि ज्या गतीनं परिवर्तन घडायला हवं होतं ते परिवर्तन काही झालेलं नाही. याचं एक कारण मला स्वतःला असं वाटतं की समाजातला फार मोठा घटक 1950 नंतर जवळपास 30-40 वर्ष, 30 वर्ष तरी किमान, म्हणजे इंग्रज गेले आणि आता आमचे राज्यकर्ते आलेत आणि चांगलं संविधान आम्हाला मिळालंय, तेव्हा आता हे आपोआप सगळं घडेल अशा एका भ्रमामध्ये राहिला. परंतु जसं लोहियांचं वाक्य आहे की जिंदा कौमें 5 साल इंतजार नहीं कर सकती, तसं डॉक्टर बाबासाहेबांनी सुद्धा संविधान सभेमध्ये एके ठिकाणी असं म्हटलेलं आहे की संविधानाने हे इतके चांगले मूलभूत अधिकार, क्रांतिकारक मूलभूत अधिकार जरी नागरिकांना दिलेले असले तरी प्रत्यक्ष नागरिकांना हे अधिकार उपभोगायला मिळतील याची काय गॅरंटी आहे. आणि मग बाबासाहेबांनी स्वतःच विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना असं म्हटलेलं आहे की संविधानानं दिलेले अधिकार नागरिकांना केवळ न्यायालयाच्या भरोशावर किंवा केवळ कायदे मंडळाच्या भरोशावर मिळणार नाही, परंतु सर्वसामान्य नागरिकांचा म्हणजे द कॉमन कॉन्शन्स ऑफ द सोसायटी असा शब्दप्रयोग आहे बाबासाहेबांचा संविधान सभेत, की नॉट ओनली पार्लमेंट, नॉट ओनली ज्युडिशियरी can guarantee these fundamental rights to the citizen, but the common conscience of the society will guarantee this right to the citizens. म्हणजे समाजाचा सामूहिक सत्सद विवेक जोपर्यंत संविधानिक मूल्यांच्या पाठीशी राहत नाही तोपर्यंत हे अधिकार मिळणार नाहीत. तर मला असं वाटतं की आपण आता संविधान समजून घ्यायला आणि ते संविधानाने दिलेले अधिकार संविधानाच्या पानावरती निर्गुण निराकार स्वरूपामध्ये राहू नयेत, तर संविधानानं दिलेले अधिकार हे आदिवासी पाड्यावरती, भटके विमुक्तांच्या तांड्यावरती, शेतकऱ्याच्या झोपडीपर्यंत आणि शहरातल्या झोपडपट्टीपर्यंत सगुण साकार स्वरूपामध्ये कसे पोहोचतील याच्यासाठी आपल्याला सतत समाजाचा कॉमन कॉन्शन्स जागा करावा लागेल, आणि तो प्रबोधनामधून होईल. आणि तुम्ही म्हणताय तसं संविधानाची प्रामाणिक अंमलबजावणी अद्यापपर्यंत झालेलीच नाही. जी झाली आहे त्याच्यातून थोडा बदल झालाय, पण इथून पुढच्या काळामध्ये संविधानाची ठोस अंमलबजावणी व्हावी, प्रामाणिक अंमलबजावणी व्हावी, यासाठी आपल्याला एका बाजूला जन आंदोलन आणि दुसऱ्या बाजूला प्रबोधन मोहीम, कृतीशील प्रबोधन मोहीम, यातून समाजाचा हा कॉमन कॉन्शन्स, सामूहिक सत्सद विवेक जागा करावा लागेल, तर ते होईल. आता याच्यातली निर्गुण निराकार स्वरूपामध्ये संविधानाच्या पानावरती ते सगळ्या तरतुदी पडू नयेत आणि त्या सगुण साकार स्वरूपामध्ये पोहोचाव्यात, ही जी मी भाषा वापरली ही भाषा सुद्धा डॉक्टर राम मनोहर लोहियांचीच आहे. धन्यवाद.
पुढचा काही प्रश्न असेल तर विचार. चॅटबॉक्स मध्ये एक प्रश्न आलेला आहे अमित यांचा. सर, तुम्ही आंदोलनाविषयीचा विचार मांडला त्याबद्दल मी हे विचारू इच्छितो की एखादी व्यक्ती किंवा एखादा गट जेव्हा आंदोलन करण्यासाठी पुढाकार घेतो तेव्हा त्यांना इतर पक्षाद्वारे किंवा सत्ताधारी पक्षाद्वारे आपण असंही म्हणू शकतो की गप्प केले जाते किंवा त्या व्यक्तीचा असून त्याने मांडलेला विषय हा अनुसूचित आहे, त्यांना काहीतरी वेगळं म्हणायचं असेल, बघूया, अनुसूचित आहे आणि जे चालू आहे ते बरोबर आहे असे सांगून टाळाटाळ केली जाते, तर त्यावर काही उपाय सांगू शकता का? म्हणजे आपल्याला कोणत्या लेवलवर जाऊन आंदोलन करण्याचा अधिकार आहे की ज्याने आपले विषय गांभीर्याने घेतले जातील? असं आहे की प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांनी जे मांडले ते बरोबर आहे. आंदोलन करणाऱ्या लोकांना हे लष्कराच्या भाकऱ्या भाजणारे आहेत ही तर फार साधी प्रतिक्रिया आहे, परंतु लोकशाही राजकारणामधून अलीकडच्या काळामध्ये जे संस्थानिक तयार झालेत, हे तालुक्यामध्ये हे जे संस्थानिक आहेत, या संस्थानिकांना काहीही वेगळा आवाज त्या तालुक्यामध्ये उभा राहू द्यायचा नसतो. आणि म्हणून तुम्ही प्रश्न विचारणाऱ्यांनी फार साध्या भाषेत प्रश्न विचारलाय, परंतु याच्या विरोधामध्ये ताबडतोब हे संस्थानिक सत्ताधारी सक्रिय होतात आणि हा आवाज कसा संपवता येईल असा प्रयत्न करतात. पण त्याचबरोबर याच्यात आणखी 2 मुद्दे आहेत की जी प्रशासनिक व्यवस्था आहे, ही प्रशासनिक व्यवस्था शांततामय मार्गाने चालणाऱ्या आंदोलनांना अजिबात प्रतिसाद देत नाही. प्रसार माध्यमं त्यांची ब्रेकिंग न्यूज बनवत नाही, परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जो एक शब्द प्रचलित केलाय, खळखट्याक आंदोलन, तोडफोड करत एखादं आंदोलन झालं की माध्यमांच्या मध्ये त्याची ब्रेकिंग न्यूज येते आणि प्रशासनिक व्यवस्था सुद्धा त्याला काही प्रमाणात प्रतिसाद देते. शांततामय आंदोलनांना सरकारचा जो उदासीन, त्याच्याप्रती जो उपेक्षेचा व्यवहार आहे, उदासीन व्यवहार आहे सरकारचा, हाच काही प्रमाणामध्ये हिंसक आंदोलनांना जन्माला घालतो. आणि म्हणून महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री R.R. पाटील एकदा असं म्हणाले होते की नक्षलवादाचा जन्म गडचिरोलीच्या जंगलात होत नाही, तर नक्षलवादाचा जन्म मुंबईच्या मंत्रालयात होतो. मी आधी म्हणालो तेच त्यांना म्हणायचं होतं की शांततामय आंदोलनाला जर अत्यंत उपेक्षेचा किंवा असंवेदनशील प्रतिसाद मंत्रालयातून मिळायला लागला तर मग हिंसक आंदोलन जन्माला येतात. आज 6 महिने होऊन गेले, दिल्लीच्या सीमेवरती शेतकरी शांततामय मार्गाने आंदोलन करतायत, केंद्र सरकारचा प्रतिसाद 0 आहे. आणि म्हणून सरकारचा प्रतिसाद कसा मिळवायचा एक मोठं आव्हान आज जन आंदोलनाच्या समोर आहे. आणि तरी पण मी एक उदाहरण देऊन हे पुढे जातो. मुंबईमधल्या अनेक सहकाऱ्यांना हे माहित असेल की 2 वर्षापूर्वी शेतकऱ्यांचा लॉंग मार्च जेव्हा मुंबईच्या सीमेवरती धडकला आणि त्याच्यात ज्या पद्धतीनं हजारो शेतकरी सामील झाले, त्यावेळेला महाराष्ट्राच्या फडणवीस सरकारला त्या लॉंग मार्चला तातडीनं काही एक प्रतिसाद द्यावा लागला होता. तो संपूर्ण दिला नाही. त्यावेळेला मंजूर केलेल्या काही मागण्या आजही प्रलंबित आहेत, पण तरी सुद्धा त्यांना तो प्रतिसाद द्यावा लागला होता. आणि म्हणून संसदीय लोकशाहीमध्ये जसा सत्ताधारी पक्ष असतो, जसा विरोधी पक्ष असतो, तसा जनतेचा एक ताकदवान पक्ष आपल्याला उभा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ती ताकदवान जन आंदोलन जर उभी राहिली तर सरकारला दखल घ्यावी लागते. अर्थात
मी गेली 30 वर्ष त्यात आहे. मी असंघटित कष्टकऱ्यांच्या मोर्चांच्या मध्ये आहे. मी बेसिकली विद्यार्थी चळवळीमधून आलेलो आहे आणि ती सगळी लढाई अक्षरशः इंच लढवावी लागते. सुरुवातीला काय आपल्या हिताचा कायदा बनवण्यासाठी लढाई करावी लागते. पुढे त्या कायदा बनल्यानंतर पुढे काही वर्ष त्या कायद्याची नियमावली बनवण्यासाठी पुन्हा वेगळा संघर्ष करावा लागतो आणि त्यानंतर पुन्हा त्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी संघर्ष करावा लागतो. हे अतिशय थकवणारी लढाई आहे, हे मी माझ्या अनुभवामधून सांगू शकतो. परंतु भारतीय लोकशाहीला जर बलवान करायचं असेल तर ताकदवान जनआंदोलनांची ही इंच थकवणारी लढाई लढण्याशिवाय पर्याय नाही. पण याच्यातला एक आणखी वेगळा मुद्दा मी सांगू इच्छितो की अलीकडच्या काळामध्ये तर सरकारच्या विरोधामध्ये शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्यांना देशद्रोही म्हणून शिक्का मारण्याची जी एक परंपरा भारतीय जनता पक्ष आणि त्याच्याशी संबंधित संघटनांनी सुरू केलेली आहे, ही तर लोकशाही वाटचालीला अत्यंत मारक अशी आहे. काल परवा दिल्लीमधले जे विद्यार्थी आंदोलनक दिल्ली हायकोर्टाने ज्यांना निर्दोष सुटका केली, म्हणजे जे लोक जनतेची गाऱ्हाणी मांडण्यासाठी लढत होते, जे विद्यार्थी ज्यांचा दंगलींशी काहीही संबंध नव्हता, किंबहुना सत्ता पक्षातल्याच काही लोकांनी दंगली पेटवल्या होत्या, अशा वेळेला विद्यार्थी आंदोलकांची 6 महिने तुम्ही जेलमध्ये घालवता आणि नंतर हायकोर्ट त्यांची निर्दोष सुटका करतं. त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप लावला होता. मालेगावमध्ये बॉम्बस्फोटाच्या खटल्यामधले काही आरोपी तरुण 6 वर्ष तुरुंगामध्ये घालवून निर्दोष सुटका झाली. पण अलीकडे हा जो राष्ट्रद्रोहाचा शिक्का मारण्याची, म्हणजे तुम्ही मुंबईमध्ये पादचारी पूल पडतात रेल्वेचे आणि माणसं मरतात, ज्या ठिकाणी पादचारी पुलाची व्यवस्था आपण करू शकत नाहीत रेल्वेवरती, तिथं अहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेन हवी कशाला असं विचारणाऱ्यांना सुद्धा देशद्रोही शिक्का मारला जातो. शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा तर आमच्या सारख्यांच्यावरती सुद्धा देशद्रोही शिक्का मारला जातो. मला असं वाटतं की देश म्हणजे काय आणि देशाचं हित म्हणजे काय याचीच एक परिभाषा पुन्हा एकदा सिद्ध करण्याची गरज आहे. आणि त्याच्यामुळं देशाच्या लोकशाहीला सक्षम करणारी आणि देश म्हणजे देशातली माणसं जर असेल, सर्व माणसांना सन्मानाने जगण्याचा संविधानाने दिलेला अधिकार वास्तवात यावा म्हणून जे लढतात ते खरे देशभक्त असतात. प्रश्न विचारण्यामधून समाज पुढे जात असतो. न्यूटनच्या आधी सुद्धा या देशामध्ये सफरचंदाची फळं खाली पडतच होती, परंतु न्यूटनच्या आधी कुणालाही असा प्रश्न विचारावा वाटला नाही की सफरचंदाचं फळ तुटल्यानंतर खालीच का पडलं, ते वर का गेलं नाही. ज्या प्रश्न विचारण्यामुळे विज्ञानाचं एक मोठं युग किंवा विज्ञानाचं एक प्रचंड मोठं दालन आपल्या समोर खुलं झालं आणि त्याच्यातून आज आपण विज्ञानाची एक आपलं आयुष्य सुसह्य करणारी सृष्टी अनुभवत आहोत. म्हणून प्रश्न विचारणाऱ्यांना राष्ट्रद्रोही करार करणं ही आजच्या सत्ताधाऱ्यांनी जी नीती अवलंबली ती लोकशाही विरोधी आहे. सुदैवानं गेल्या 2 महिन्यामध्ये न्यायालय सुद्धा या बाबतीत बोलायला लागलेली आहेत. प्रश्न विचारणं लोकशाहीला बळकट करणार आहे असा दिल्ली हायकोर्टानं एक निकाल दिलेला आहे. अशी न्यायालयाची मदत आंदोलनकर्त्यांना मिळत राहू अशी अपेक्षा व्यक्त करतो. कारण मधल्या काळात न्यायव्यवस्थेचेही प्रचंड अवमूल्यन झालं होतं. आता कुठे न्याय व्यवस्थेची प्रतिष्ठा ते मिळवू पाहत आहेत. आणि म्हणून जन आंदोलनांचा तिसरा पक्ष म्हणजे संसदेतला किंवा लोकप्रतिनिधी गृहातला सत्ता पक्ष आणि विपक्ष याच्याशिवाय जन आंदोलनाचा जनतेचा तिसरा पक्ष, त्याच्यातून सामूहिक तत्त्वविवेक विकसित करणं ही अतिशय दीर्घकालीन लढाई लढल्याशिवाय भारतातल्या संविधानिक मूल्यांची लढाई किंवा ज्याला कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी आपण म्हणतो, हा मुद्दा पुढे सरकणार नाही. धन्यवाद. याच प्रकारचा आणखीन एक प्रश्न आलेला आहे. मिलिंद मुरुडकर, सध्याच्या समाजाचे बंडखोर वृत्ती संपली आहे, तर आज समाजात होणारे बंद सहज दडपले जातात, त्याविषयी तुम्हाला काय वाटतं? नाही, असं आहे की स्थिरता हा समाजाचा काही वेळेला स्थायी भाव असतो. जशा संस्था स्थिरावतात तशी माणसंही स्थिरावतात काही वेळेला. प्रश्न विचारणाऱ्या तरुण मुलाला मी हे सांगू इच्छितो, माझ्या तरुण मित्राला,
की बंडखोर लढाया ह्या फार सुसंगतपणे पुढे जात राहतील याच्यावर भरोसा ठेवू नका. सुसंगतपणे दीर्घकाळ एखादं आंदोलन चालत राहील हे शक्य नाही असं माझं 30 वर्ष मी पूर्णवेळ कार्यकर्ता आहे आणि 30 वर्ष मी वेगवेगळे मोर्चे आणि आंदोलनामध्ये आहे, त्यातल्या अनुभवातून सांगतोय. माणसं स्थिरावतात, आंदोलनं स्थिरावतात, लढणारी माणसं थकतात. जसं पुन्हा लोहियांचा विषय आहे म्हणून लोहियांनाच उद्धृत करतो की 46 साली लोहिया भांडत होते की इंग्रजांचा फाळणीचा प्रस्ताव स्वीकारू नका. 42चा चलेजाव लढा जो झाला तशा पद्धतीचा आणखी एक निर्णायक लढा आपण लढू. लोहियांना हे म्हणण्याचा अधिकार होता. तरुण मित्रांना एक संदर्भ सांगतो जाता जाता, थोडा वेळ घेतो त्यासाठी, की 8 ऑगस्ट 1942ला गवालिया टँक मैदान, ज्याला आपण आज ऑगस्ट क्रांती मैदान म्हणतो, तिथे चलेजाव आंदोलनाचा ठराव महात्मा गांधीजींनी मांडला आणि पारित झाला. त्याच रात्री ब्रिटिश पोलिसांनी गांधीजी, नेहरू, सरदार पटेल, मौलाना आझाद अशा अनेक नेत्यांना अटक केली. त्याच रात्री सर्व प्रमुख नेत्यांना अटक करून मला वाटतं अहमदनगरच्या जिल्ह्यात तुरुंगात नेऊन ठेवलं होतं. त्यामुळे 42च्या चलेजाव आंदोलनाला जमिनीवर प्रत्यक्ष उतरवण्याचं काम हे काँग्रेस सोशलिस्ट फोरमच्या नेत्यांनी केलेलं आहे. मी हे अत्यंत जबाबदारीनं विधान करतोय की 1942च्या चलेजाव आंदोलनाला, म्हणजे जर गांधी, नेहरू, सरदार पटेल, मौलाना आझाद यांना अटक झाली नसती तर त्यांनी ते अधिक ताकदीनं केलंच असतं, यात काही वादच नाही. पण त्यांना अटक झाल्यानंतर समाजाला, आंदोलकांना दिशा दिग्दर्शन देण्याचं काम जसं उत्तर भारतामध्ये जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहियांनी केलं, तसं महाराष्ट्रामध्ये S.N. जोशी, नानासाहेब गोरे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक समाजवादी नेत्यांनी केलं. समाजवादी चळवळीचा हा अत्यंत अभिमानास्पद इतिहास आहे. या पार्श्वभूमीवर लोहिया 46 साली असं म्हणत होते की आपण आणखी एक तसाच निर्णायक लढा करू, पण फाळणी स्वीकारू नका, एकसंध भारत मिळवू. मग त्यावेळची ती जी मांडणी आहे ती गांधींनी पण एक ठिकाणी अनौपचारिक चर्चेमध्ये बोलल्याचं सांगितलं जातं कि कांग्रेस के वरिष्ठ नेता सब थक चुके हैं, अब और एक निर्णायक संघर्ष करने की हिम्मत उनमें नहीं है. म्हणून माझ्या तरुण मित्रांना मी सांगू इच्छितो की आपल्या सामाजिक जीवनामध्ये कुठली तरी संघटना फार वर्ष चिवटपणे संघर्ष पुढे नेईल म्हणून त्या संघटनेमध्ये वितंडवाद करत बसू नका. संघर्ष जे असतात ते नेहमी तरुणाईला करायचे असतात आणि तरुणाईला काही वेळेला आपले संघर्ष स्वतंत्रपणे उभे करायचे असतात. तिथं ज्येष्ठांचं मार्गदर्शन नाकारून ते करायचे असतात. पुन्हा एक उदाहरण देईल की साने गुरुजींनी जेव्हा पंढरपूरच्या वाळवंटामध्ये पंढरपूरचं पांडुरंगाचं मंदिर सर्व जाती धर्माच्या नागरिकांना खुलं व्हावं म्हणून उपोषण केलं, त्यावेळेला साने गुरुजी ज्यांना दैवत मानत होते अशा महात्मा गांधीजींना महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या नेत्यांनी चुकीची माहिती साने गुरुजींच्या उपोषणाबद्दल दिली आणि गांधीजींनी साने गुरुजींना तार केली, टेलिग्राम केला त्या काळातल्या व्यवस्थेनुसार की तुम्ही उपोषण थांबवा, आपण संविधानामध्ये अस्पृश्यता निर्मूलनाचं एक कलम आणत आहोत आणि तुम्ही उपोषण थांबवा. साने गुरुजींचं अंतर्मन त्यांना सांगत होतं की केवळ कायद्याने हा प्रश्न सुटणार नाही, संविधानातल्या 17व्या कलमाने हा प्रश्न सुटणार नाही, तर मगाशी मी जसा सामूहिक सत्सद्विवेक म्हणालो, कॉमन कॉन्शन्स, तर समाजाचा सामूहिक सत्सद्विवेक मंदिर प्रवेशाच्या बाजूने उभं करावं लागेल आणि ते करण्यातले एक बाजू माझं उपोषण आहे. त्यावेळेला गांधीजींना दैवत मानत होते साने गुरुजी, पण साने गुरुजींनी तार केली उलट आणि नम्रपणे बापूजी तुमची सूचना मी स्वीकारू शकत नाही असं म्हणून उपोषण चालू ठेवलं. तर ज्या तरुणाईला असं वाटतं की संघर्ष स्थिरावले, संघर्ष विझतायत, त्यांनी प्रसंगी ज्येष्ठांना डावलून आपले संघर्ष स्वतंत्रपणे उभे केले पाहिजेत. एकच संघटना फार दीर्घकाळ चिवटपणे संघर्ष करेल असा इतिहास सापडत नाही. आजही अनेक तरुण लढू मागतायत
माझ्यासारखा कार्यकर्ता आज फक्त अशा तरुणांच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका बजावतोय. त्यामुळे ही संघर्षाची बीज ठिकठिकाणी आहेत, त्याला साथ मिळण्याची गरज आहे सर्वांची. धन्यवाद. नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी अशाच प्रकारचा एक मुद्दा त्यांच्या भाषणामध्ये एकदा मांडलेला होता की नागरिकांची चळवळ उभी राहिली पाहिजे. केवळ कुठल्या तरी पक्षाच्या आधाराने, संघटनेच्या आधाराने लढत राहण्यापेक्षा नागरिकांनी स्वतःहून त्याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. आपल्या पहिल्या वक्त्या ज्यांनी या व्याख्यानमालेचं उद्घाटन केलं त्या पेंडसे मॅडमनी महाराष्ट्र टाइम्समध्ये लिहिलेले लेख, त्याचा एक संदर्भ मला आठवला की शिवाजी पार्कवरच्या सभा कमी व्हायला लागलेल्या आहेत किंवा मुंबईतल्याच एकूण जे काही जन आंदोलन आहे ते कमी व्हायला लागलेलं आहे. पूर्वी विधानसभा किंवा विधान परिषदेचं अधिवेशन सुरू असताना या सम्राट हॉटेलपर्यंत जाण्याची, मुंबईमधले जे आहेत त्यांना ते संदर्भ लक्षात येतील, चर्चगेट स्टेशनच्या सम्राट हॉटेलपर्यंत जाण्याची परवानगी होती. आता व्हीटी पर्यंत, म्हणजे व्हीटी स्टेशनच्या बाजूला जे आझाद मैदान आहे तिथे सगळ्यांना आता अडवलं जातं, म्हणजे आणखीन 1-2 किलोमीटर मागे ढकललेलं दिसतं. आणि तिथे सुद्धा तुम्हाला दिसेल की आंदोलकांपेक्षा पोलिसांचा फौजफाटा मोठा असतो. अगदी जय्यत तयारीनिशी तिथे व्हॅन्स वगैरे असतात की ज्याच्यातून तुम्हाला पाणी मोठ्या प्रमाणावर मारता येईल आणि आणखीन काय काय, सगळी तयारीनिशी पोलीस फौजफाटा तिथे असतो, मीडिया मोठ्या प्रमाणावर असतो. आणि मग आंदोलक कुठेतरी हरवलेले असतात. आंदोलक 5-5, 6-6 महिने तसंच तिथे तंबू ठोकून राहतात, पण सरांनी सांगितलं तसं त्यांच्याकडे लक्ष दिलं जात नाही. आणि मग याच्यातूनच हिंसक आंदोलनाची सुरुवात, जगभरामध्ये तो इतिहास आहे. ते दुर्लक्ष झालं ते आंदोलन मग हिंसेच्या दिशेने जायला लागतं. किरण सुरवसेननी लिहिलंय. हा, बोला बोला बोला. हॅलो, नमस्कार सर. सर, खूपच छान आणि विचारप्रवण अशी असं वाटलं आपलं आजचं व्याख्यान, त्याबद्दल धन्यवाद सर. मला एक असा प्रश्न विचारावा असं वाटतो आपण, मला तो फार मुद्दा महत्वाचा वाटला की गोवा, म्हणजे भारत जरी 47ला स्वतंत्र झाला होता तरी गोवा मात्र नव्हता झाला. तर सर, म्हणजे याबद्दल नेहरू असो किंवा सरदार पटेल यांची भूमिका कशी होती किंवा त्याचं आपण कसं आकलन करून घेऊ शकतो, आणि मग तेच का 1960 तेवढा वेळ का लागला आपल्याला ते मुक्त करायसाठी, याच्यावर आपलं काय म्हणणं? नाही, मी कसं आहे की पंडित जवाहरलाल नेहरू हे, ज्याला आपण सार्वजनिक सभ्यता, आंतरराष्ट्रीय सभ्यता अशा सगळ्या पाळत पाळत पुढे जाणारे ग्रस्त होते. आणि त्यांना असं वाटत होतं की आंतरराष्ट्रीय पातळीवरती, ज्याला कूटनीती असा शब्द आहे एक, त्या कूटनीतीद्वारे आपण पोर्तुगाल सरकारला समजावून सांगू शकू आणि कुठल्याही प्रकारचा रक्तपात न होता गोवा आपण मुक्त करू शकू. भारत हा एक स्वतंत्र देश होता आणि पोर्तुगाल हा एक स्वतंत्र देश होता. आणि त्याच्यामुळे नेहरू डायरेक्ट ऍक्शन अशी, म्हणजे लष्कर पाठवून हे करण्याच्या भूमिकेला थोडा वेळ घेत होते. कदाचित हा एक फरक असू शकेल की नेहरू सत्तेत होते. जसं हिंदू कोडविलाच्या वेळेला, हा थोडा वेगळा मुद्दा आहे, परंतु ते तातडीने मंजूर होत नाही म्हणून बाबासाहेबांनी राजीनामा दिला. तर नेहरूंना सुद्धा हिंदू कोडबिल मंजूर व्हावं ही त्यांची इच्छा होतीच. पण सत्तेत असलेल्या माणसाला आणि कुटुंबाचा मुखिया असलेल्या माणसाला कुटुंबातल्या सर्वांचं मत बनवत तो निर्णयाकडे जावं लागतं. तसं हिंदू कोडबिलाच्या बाबतीत नंतर नेहरूंनी ते 4 वेगवेगळ्या कायद्यांनी ते हिंदू कोडबिल आणलंच नेहरूंनी. तसं थोडंसं नेहरूंच्या वरती सत्तेत असल्यामुळं काही बंधनं असावीत म्हणून नेहरू कूटनीतीद्वारे तो प्रश्न सोडू पाहत होते आणि लोहिया थांबायला तयार नव्हते. लोहियांच्या जागेवर लोहिया बरोबर आहेत, नेहरूंच्या जागेवर नेहरू बरोबर आहेत. म्हणजे मी असं म्हणेल की प्रत्येकाच्या आपापल्या भूमिका असतात. कदाचित लोहियांनी बाहेर राहून विरोधी पक्ष म्हणून गोव्याच्या मुक्तीसाठीचा जो एक मोठा संग्राम उभा केला तो नेहरूंच्या कूटनीतीसाठी पण उपयोगी पडला असेल. कारण अंतिम लढा जो झाला शेवटी तो त्यावेळेला फारसा प्रतिकार पोर्तुगीज पोलिसांनी केला नाही. त्यामुळे आपण ह्या भूमिका समजून घेऊया की ते सत्तेत असल्यामुळं योग्य परिस्थिती निर्माण करून तो प्रश्न सोडू पाहत होते. लोहिया विरोधक असल्यामुळे
तातडीनं तो प्रश्न सोडू पाहत होते. धन्यवाद. अत्यंत समृद्ध वैशिष्ट्य राहिलेलं आहे कायम. कुठल्याही विषयावरचं व्याख्यान असो, सरांच्याकडे प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळे संदर्भ नेहमीच उपलब्ध असतात. आणखीन काही प्रश्न असतील तर विचारू शकतो. नमस्कार सर, बोलू? हो बोला. जरा मी प्रत्येक वेळेला बोलते, 2 मिनिटं बोलते मी फक्त. व्यक्त व्हावंसं वाटतं थोडस, कारण इथे छोटा ग्रुप आहे आणि खरंच छान बोलायला मिळतं, व्यक्त व्हायला. पहिल्यांदा मी सरांचे, वारे सरांचे आभार मानते की त्यांनी व्याख्यान नाही दिलेलं, तर ते आमच्याशी संवाद साधत होते आणि अतिशय खणखणीत आवाजापर्यंत त्यांचा संवाद आमच्यापर्यंत पोहोचत होता. ते बोलतायत असं वाटत होतं, म्हणजे ते व्याख्यान देतात असं नाही वाटलं मला. आणि त्यामुळे धन्यवाद. खूप सोप्या पद्धतीने, अतिशय सोप्या शब्दात आमच्यापर्यंत तो विषय पोहोचवला. आणि ते जे प्रत्येक मुद्दा जो मांडत होते, त्या प्रत्येक वेळेला असं वाटत होतं की ह्या प्रत्येक मुद्द्यासाठी वेगळं व्याख्यान असायला हवं. म्हणजे त्यांच्याच या व्याख्यानाची एक मालिका आपण ठेवली तरी सुद्धा आम्हाला आवडेल, एवढा खजिना त्यांच्याकडे ज्ञानाचा दिसला. सांगण्याची पद्धत खूप उत्तम, सुंदर आहे. मी प्रथमच ऐकलं आपलं, अतिशय आवडलं व्याख्यान आपलं सर. एक प्रश्न नाहीये, परंतु थोडस आज आलेला अनुभव मला सांगायचा आहे, फक्त या संदर्भामध्ये आहे म्हणून. जाती व्यवस्थेच्या संदर्भामध्ये हे सगळेच मुद्दे खरं तर खूप धस लावून, म्हणजे जोर लावून प्रत्येक समाजातल्या प्रत्येक घटकाने प्रश्न सोडवला पाहिजे असेच आहेत. आज एक बातमी होती, सोलापूर मधून बोलतेय सर मी, मेधा पत्की सोलापूरहून बोलते. सोलापूरच्या आज एक पेपर मध्ये एक जी बातमी आली ती मला, म्हणजे तुम्हाला मला विचारायचंय मत त्याच्यावरती, की आमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी एक कमिटी नेमली आहे सोलापूरच्या, आणि ती कमिटी कशासाठी आहे तर जातीयता नष्ट करण्यासाठी किंवा जातीयतेची भावना नष्ट करण्याचं एक पाऊल म्हणून त्यांनी असं सांगितलं की सगळ्या जिल्ह्यातल्या सगळ्या गावांचे, रस्त्यांची जातीवाचक नाव आहेत ती बदलायची, आणि त्यासाठी कमिटी नेमली. आणि मग त्याच्याऐवजी त्यांचं म्हणणं असं की नेत्यांची नावं ठेवायची. सर मला असं वाटतं हे फार विचित्र आहे, कारण नेत्यांची नावं म्हटलं की पुन्हा तो प्रश्न येणारच आहे, वादाचा मुद्दा येणारच आहे. का हे योग्य आहे? काय वाटतं आपल्याला ह्याच्यावरती? म्हणजे हा अशा प्रकारचे मुलामे हे योग्य ठरतील का? म्हणजे केवळ जात असं नव्हे सर, जात असेल, स्त्री पुरुष समानता असेल, आर्थिक विषमते संबंधीचा असेल, कुठल्याही बाबतीमध्ये. मला असं वाटतं की पहिल्यांदा तरी जिल्हाधिकाऱ्यांना जात भावना किंवा जातीच्या संदर्भामध्ये ते संपवण्यासाठी काहीतरी करावं असं वाटलं, त्याच्याबद्दल त्यांचं कौतुक करूया. कारण असं वाटतही नाही प्रशासनिक अधिकाऱ्यांना कोणाला. पण तुम्ही म्हणलात तसं ते मला मान्य आहे की जातीवाचक नावं बदलून नेत्यांची नावं, आता नेत्यांचे नावं देताना ते निकष कसे लावणार हा प्रश्न आहे. नेते ठरवणार कसे राष्ट्रीय? आता अलीकडे असं झालेलं आहे की छोट्या छोट्या जातींच्या अस्मिता तयार झालेल्या आहेत आपल्या आपल्या नेत्याच्या भोवती, आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हटल्यानं भारत नाही, तुम्हाला स्वतंत्रपणे अण्णाभाऊसाठी म्हणावं लागतं किंवा स्वतंत्रपणे रविदास म्हणावं लागतं. अशा पद्धतीच्या एका अस्मितांचा एक टोकदार संघर्ष सध्या सुरू आहे, जो शोषितांच्याच एकजुटीला खीळ घालतोय. त्याच्यामुळे ही नेत्यांची नावं ठरवताना ते कसे ठरवणार आणि कुठपर्यंत जाणार हा एक प्रश्न आहे. मला स्वतःला असं वाटतं की तुम्ही त्यांना सुचवायला हरकत नाही की तुम्ही याच्यातून जे पुढे आकारण तुम्हाला त्रास सोसावा लागेल त्याचं तुम्ही आधीच काही वेगळी नावं आपल्याला देता येतात, नद्यांची नावं देता येतात, काही समतामूलक अशी वेगळी काढून नावं देता येतात, अनेक चांगली करता येतं त्या भागाची. म्हणजे अनेक वेळेला रेस्ट हाऊसेसला गोदावरी, पैनगंगा अशी नावं असतात, तेही करता येऊ शकतं. पण त्यांचा हेतू चांगला आहे, त्या हेतूबद्दल त्यांचं आपण अभिनंदन करूया आणि हे एवढा एक दुरुस्ती त्यांना आपण सुचवू शकतो. नक्कीच. धन्यवाद. धन्यवाद. पुतळ्यांचा, नावांचा आणि रस्त्यांना नावं देण्याचा उल्लेख झाला त्यावरून मला एक कुसुमाग्रजांच्या कवितेचा संदर्भ आठवतोय. अत्यंत सुंदर कविता आहे. मी वर्गामध्ये नेहमी विद्यार्थ्यांना ते सांगतो.
पुतळ्यांची सभा जमलेली होती आणि मग त्याच्यामध्ये रात्रीच्या वेळेला सगळे पुतळे रडायला लागले आणि शिवाजी म्हणाले की मी फक्त झालो मराठ्यांचा, फुले म्हणाले की मी फक्त झालो माळ्यांचा, आंबेडकर म्हणाले की मी फक्त महाराष्ट्र, आणि महात्मा गांधी म्हणाले की तुमच्याकडे निदान एक जात तरी आहे तुमच्या पाठीशी, माझ्या पाठीशी आहे त्या फक्त सरकारी ऑफिसातल्या भिंती. त्या संदर्भ जाता जाता मला आठवला सहज. आणखीन एक प्रश्न. प्रश्न जर संपले असतील तर आता किरण सुरवसेंनी पुढच्या टप्प्याला कार्यक्रमाच्या एक प्रकारे सुरुवात केली आहे. त्यांनी चॅट बॉक्स मध्ये लिहिलंय की त्यांना ओळख करून देण्याची संधी दिल्याबद्दल महाविद्यालयाचे आभार. तर आपण पुढच्या टप्प्याकडे जाऊ, कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमाकडे जाऊ. सर्वप्रथम आजचे प्रमुख वक्ते श्री सुभाष वारे, भारताच्या समाजवादी चळवळीमधले कार्यकर्ते. सर आमच्याकडे याच्या आधी मला माहिती आहे त्याप्रमाणे 2दा येऊन गेले. एकदा ते महाविद्यालयामध्ये घटनेसंबंधीचा कार्यक्रम होता 26 नोव्हेंबरचा, ते म्हणाले मगाशी, त्याच्यात घटनेसंबंधाने बोलण्यासाठी ते आले होते. आणि दुसऱ्यांदा माणगावच्या जवळ वडगाव नावाचं छोटंसं गाव आहे आणि तिथे एक सुंदर जागेवरती साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक आहे. म्हणजे भेट दिली नसेल तर जाऊन अवश्य भेट द्या. तर त्या स्मारकामध्ये आम्ही NSS चा कॅम्प घेतला होता आणि त्या कॅम्पमध्ये डॉक्टर सुधीर वाणी, दिनकर पाटील या तिथले जे कार्यकर्ते होते त्यांनी सगळं ऑर्गनाईज केलेलं होतं. तर तिथे आम्ही सरांना व्याख्यानाला बोलवलं होतं आणि तिथे पण असंच म्हणजे ठरवलं होतं आम्ही की तासभराचं व्याख्यान असेल. ते जवळजवळ 3 तास चाललेलं होतं आणि तिथे तर पूर्ण वेळ विद्यार्थ्यांना मोकळा होता, म्हणजे दुसरं कुठलं बंधन नव्हतं आणि मुक्त चर्चा झाली. त्यावेळेला विषय आणखीन याच्यापेक्षा लाईव्ह होता राजकारणाचा. म्हणजे आजच्या भाषणामध्ये पण तुम्ही पाहिलं असेल की सरांची पद्धत हे करण्याची, विचार आणि त्याच्याबरोबर उदाहरणं, आणि ती सुद्धा सध्याच्या परिस्थितीतली उदाहरणं. तर तिथे त्यावेळेला आम्ही राजकारणातला मुद्दा घेतलेला होता. त्यावेळेचा जे काही केलं, 3-3.5 तास गप्पा चालल्या आणि असाच तुमचा जसा सगळ्यांचा प्रतिसाद आहे तसाच प्रतिसाद त्या व्याख्यानाला पण मिळालेला होता. सर पुन्हा एकदा आमच्या विनंतीला मान देऊन इथे आले त्याबद्दल सरांचे महाविद्यालयातर्फे आणि माझ्यातर्फे वैयक्तिक धन्यवाद. सर्व उपस्थितांचे धन्यवाद. ज्यांनी ओळख करून दिली त्या प्राध्यापक किरण सुरवसे यांचे धन्यवाद, ते अगदी जवळचे मित्र आहेत माझे. त्यानंतर ज्यांनी प्रश्न विचारले त्या सर्वांचे आभार. आणि आता उद्याचे आणि परवाचे असे 2 व्याख्यानं या व्याख्यानमालेतली आता शिल्लक राहिलेली आहे. उद्या आहे ते सावरकरांचा हिंदू राष्ट्रवाद या संबंधाने व्याख्यान आणि परवा आहे ते टागोर प्रणित राष्ट्रवाद. दोन्ही व्याख्यानं प्राध्यापिका चैत्रा रेडकर या देणार आहेत. त्यांनी म्हणजे हा विषय मुद्दाम मागून घेतलेला आहे की मला या दोन्ही राष्ट्रवादाविषयी, दोघांच्याही राष्ट्रवादाविषयी मांडणी करायची आहे आणि या निमित्ताने मला ती चांगली संधी मिळते. तर ह्या 2 व्याख्यानांच्या नंतर मग आपली व्याख्यानमाला पूर्ण होईल. तर आजचा कार्यक्रम इथेच संपला असं मी घोषित करतो.